हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द सेकंड लेक्चर ऑफ मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. आणि आज आपण त्यातला सरफेस टेन्शन हा सब टॉपिक शिकणार आहे. सरफेस टेन्शन मागच्या वर्षीच्या सिलेबसमध्ये कम्प्लिटली वेगळा टॉपिक होता. यावर्षी त्यांनी त्याला क्लब केला, दोन्ही टॉपिक एकत्र केलेत जसं मी आधीच सांगितलं तुम्हाला. सो आजचं सेशन पूर्णपणे सरफेस टेन्शनवर असेल. आय एम नॉट शुअर की आज पूर्ण संपेल का नाही, इट डिपेंड्स कसं लेक्चर जात आहे पुढे. बट आय विल ट्राय की मॅक्सिमम पार्ट सरफेस टेन्शनचा या लेक्चरमध्येच संपणार आहे. कारण की त्याचं रिझन असं आहे की 1.5 तासाचा पूर्ण एक्सटेंडेड सेशन फक्त टीचिंग नसणार आहे. व्हॉट वी आर गोइंग टू डू इज वी आर प्लॅनिंग अ DPP फ्रॉम टुडे, डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स. आता डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स देण्याच्या मागे रिझन काय समजून घ्या तुम्ही. द रिझन बिहाइंड DPP इज तुम्हाला एक शेड्यूलमध्ये होमवर्क राहील रोज. सो तुम्ही रोज अभ्यास कराल. नॉर्मली काय होतं की आपण टेस्ट संडेला असले की आपण नॉर्मली जागे होतो फ्रायडेज किंवा सॅटर्डेजला की चला टेस्ट आहे आता प्रिपरेशन चालू करू. सो बाकी तुम्ही लेक्चर बघतातच आहे, बट ते लेक्चर बघून तुम्ही घरी काय करायला पाहिजे तर बेसिकली DPP तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे. DPP सॉल्व्ह करून तुम्ही त्याचे सोल्युशन्स त्याच व्हिडिओमध्ये एंडला असणार आहेत. जसं की हा 90 मिनिट्सचा सेशन आहे आजचा, तर पहिले 60 to 65 मिनिट्स और 70 मिनिट्स मॅक्सिमम आय विल बी कम्प्लिटिंग द थिअरी. त्यानंतर जे 15 DPPचे क्वेश्चन्स असतील, दीज विल बी हायली क्वालिटी क्वेश्चन्स, खूपच चांगल्या क्वालिटीचे. एक बार CETच्या थोडा वरती ठेवण्याचा प्रयत्न करीन मी. अँड आय विल टेक इट फ्रॉम लो लेवल. काय म्हणजे लेवल 1 बेसिक लेवल असतील, त्याच्यात 5 प्रश्न थोडेसे CET लेवलचे असतील आणि 5 प्रश्न थोडेसे चॅलेंजिंग असतील. जर तुम्हाला 10 प्रश्न जमत असतील तरी तुम्ही खुश राहा. 5 प्रश्न जमत नसतील तर ते थोडे हायर एंडला असतील आणि हायर एंडचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करायचे आहेत बिकॉज वी आर टार्गेटिंग 50 on 50 इन फिजिक्स. रिमेंबर, सगळेच क्वेश्चन फिजिक्समध्ये सोपे नसणार आहेत. काही 2-3 प्रश्न चॅलेंजिंग असणार आहेत आणि ते चॅलेंजिंग क्वेश्चन्स पण आपल्याला जमले पाहिजे, हा आपला एम आहे. सो DPP 15 क्वेश्चन्सची असणार आहे आणि 15 क्वेश्चन्समध्ये तगडे क्वेश्चन्स असणार आहेत. सो तुम्ही हे 15 प्रश्न ट्राय करायचे आहेत. काय करायचं बघा, सेशन पहिलं तर पूर्णपणे तुम्हाला बघायचं आहे. सेशनमध्ये जे काही शिकणार आहे त्याच कॉन्टेंटवरती 15 क्वेश्चनची DPP असणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये यू विल फाइंड द लिंक. तुम्ही डाउनलोड करा, ती तुम्ही सॉल्व्ह करा ते 15 प्रश्न आणि नंतर तुम्हाला जे नाही जमत आहेत ते तुम्ही परत व्हिडिओमध्ये येऊन बघा की कोणते क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, सो आपण हा पॅटर्न आता फॉलो करू सो दॅट तुमच्या रेग्युलर शेड्यूलमध्ये तुम्ही DPP मिळत राहील तुम्हाला. सो तुम्हाला प्लॅन राहील की काय करायचं आहे. ओके, आणि ऑब्व्हियसली लेक्चर्स नंतर आपण PYQs पण सॉल्व्ह करणार आहेच. सो दिस इज द इंट्रोडक्शन, न्यू पार्ट फ्रॉम टुडे. सो आजचं सेशन सरफेस टेन्शनचं जे आहे ते 60 मिनिट्स 65 मिनिट्सचं किंवा मॅक्सिमम 70 मिनिट्सचं असणार आहे. त्यामुळे त्याच्यात पूर्ण सरफेस टेन्शन संपेल का नाही आय एम नॉट शुअर. आय विल ट्राय माय मॅक्सिमम की मी जास्त न पळवता इझिली घेऊन मॅक्सिमम किती कव्हर करता येईल. दिस विल बी माय ट्राय. सो लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक सरफेस टेन्शन विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम. ओके, सो सरफेस टेन्शन एक्झॅक्टली काय असतं, तर काही क्वेश्चन्स जे इथे मी तुमच्यासमोर मांडतोय ते क्वेश्चन्स आपल्याला या टॉपिकच्या शेवटी आन्सर सगळेचे सगळे करता येणार आहेत. जसं की हाऊ स्मॉल इन्सेक्ट्स कॅन वॉक ऑन वॉटर. If I take a needle and gently put on the surface of the water, the needle can float on the water. Even though needleची डेन्सिटी पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा खूप जास्त आहे, स्टिल लोखंडाची ही needle can float on the water if I place it very gently on the surface of the water. सोप बबल्स जेव्हा आपण ब्लो करतो तर ते स्फिअर्स का बनतात, कोनिकल किंवा क्युबिकल का नाही बनत. रेन ड्रॉप्स स्फेरिकलच का असतात, लिक्विड ड्रॉप्स नॉर्मली स्फेरिकल का असतात. लोटस लीफवरती वॉटर पडल्यावरती ते एकदम स्फेरिकल का बनतं आणि तेच पाणी जर काही ग्लासवरती पडलं तर ते स्प्रेड का होतं. झाडाच्या टॉपला जरी पाणी नसेल पोचत, रूटला जे पाणी पोचतं, रूटला जे पाणी देतो आपण ते टॉपपर्यंत कसं कॅरी होतं. दिवा जो असतो आपला दिवा, तो वरती बर्न होत असतो बट ऑइल तर खाली असतं, बट तरी पण ते ऑइल वरती कसं फ्युएल रीच होतं. या सगळ्या क्वेश्चन्स, अजून खूप सारे असे क्वेश्चन्स असतात जे सरफेस टेन्शनमुळे होतात आणि सरफेस टेन्शन रिलेटेड फॅक्ट्समुळे या गोष्टी घडतात. सो या क्वेश्चन्सचं आन्सर आपल्याला हा टॉपिक नीट समजला, नीट शिकलो तर आपल्याला हे सगळ्या क्वेश्चनची उत्तरं देता येतील. सो लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक सरफेस टेन्शन अँड अंडरस्टँड दी रिझन बिहाइंड ऑल दोज क्वेश्चन्स. छोटे छोटे क्वेश्चन्स असतात बट ह्या सगळ्या क्वेश्चनच्या मागे काही ना काही लॉजिक असतं आणि ते लॉजिक आपण आज बघणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक. सरफेस टेन्शनमध्ये हा टॉपिक समजण्याच्या आधी तुम्हाला काही शब्द समजले पाहिजे, काही टर्मिनॉलॉजी आहे. हा लेसन शिकण्याच्या आधी काही शब्द किंवा टर्म्स आहेत विच आय एम गोइंग टू एक्सप्लेन अँड देन आय एम गोइंग टू जम्प ऑन द टॉपिक सरफेस टेन्शन. बट पहिली गोष्ट डिस्क्लेमर,
हा सरफेस टेन्शन हा एक सरफेस फिनॉमिना आहे. फ्लुइडमध्ये जे मॉलिक्यूल्स सरफेसवरती असतात त्या सरफेसवरच्या मॉलिक्यूल्ससाठीच फक्त हा व्हॅलिड आहे. पाण्याच्या आतमध्ये सरफेस टेन्शन असेल का? नाही. सरफेस टेन्शन नावातच सरफेस वर्ड आहे, सो फक्त सरफेसवरतीच तो फिनॉमिना आपण एक्सपिरियन्स करू शकतो, एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द टर्म्स. काही बेसिक शब्द आहेत जे तुम्हाला माहिती असले पाहिजे. जसं की पहिला शब्द आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स हा काय प्रकार आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्स. तर तुम्हाला माहिती आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स केमिस्ट्रीमध्ये झाला असेल की दोन मॉलिक्यूल मधला फोर्स, वॉटर मॉलिक्यूल मध्ये जो फोर्स आहे त्याला इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणतो आपण. आणि एक अजून असतो इंट्रामॉलिक्युलर. इंट्रामॉलिक्युलर म्हणजे काय? वॉटर मॉलिक्यूलच्या आतमधले हायड्रोजन ऑक्सिजन मधले फोर्सेस हे इंट्रामॉलिक्युलर झाले. इंट्रा म्हणजे वॉटरच्या आतमधले, मॉलिक्यूलच्या आतमधले फोर्सेस. हे इंटरमॉलिक्युलर म्हणजे दोन वेगवेगळ्या मॉलिक्यूलमधले फोर्सेस. जसे की इंटरनॅशनल क्रिकेट मॅच दोन वेगळ्या नेशन्समध्ये मॅच असते, राईट? तसंच लॉजिक आपण अप्लाय करतो इथे. पण इंटरमॉलिक्युलर फोर्स हे दोन प्रकारचे असतात. एकाला आपण म्हणतो कोहेसिव्ह फोर्स आणि दुसऱ्याला म्हणतो आपण एडेसिव्ह फोर्स. काय डिफरन्स आहे दोघांमध्ये? कोहेसिव्ह फोर्स अशा दोन मॉलिक्यूल मधले फोर्स असतात की जे आयडेंटिकल असतात, सेम मटेरियलनी बनलेले असतात. जसं की वॉटर आणि वॉटर मधला जो इंटरमॉलिक्युलर फोर्स असेल हा कोहेसिव्ह नेचरचा असेल. सेम सबस्टन्स मधला जो फोर्स असतो ह्याला कोहेसिव्ह म्हणतो आपण. वेरॅज वेगवेगळ्या सबस्टन्समध्ये जर काही फोर्स असेल, जसं की वॉटर हा ग्लासच्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करतोय, तर तो जो इंटरॅक्शन असेल ह्याला एडेसिव्ह इंटरॅक्शन किंवा एडेसिव्ह फोर्स म्हणतो आपण. कोहेसिव्ह एडेसिव्ह मधला डिफरन्स एकदम सिंपल आहे, लॉजिकल आहे. हे समजल्यावरती नेक्स्ट जो पॉईंट असतो तो असतो रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन काय अर्थ आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शनचा? नीट समजून घ्या. रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. व्हॉट इज रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन? रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन म्हणजे काय बघा, तर एखादा मॉलिक्यूल आहे समजा हा, तर हा मॉलिक्यूल मॅक्सिमम किती लांबपर्यंतचे मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करू शकतो त्या डिस्टन्सला आपण म्हणतो रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. म्हणजे ह्या मॉलिक्यूलची ताकद जी आहे, रेंज जी आहे, ती रेंज फक्त इथपर्यंत असेल की याच्या इथे जे मॉलिक्यूल्स आहेत या सगळ्या मॉलिक्यूलला हा अट्रॅक्ट करू शकतोय. बट ह्याच्या बाहेर जो मॉलिक्यूल आहे याचा आणि ह्याचा काहीच संबंध नाही. ठीक आहे. देर इज नो इंटरॅक्शन बिटवीन दीज टू. सो ह्या मॅक्सिमम डिस्टन्स जोपर्यंत तो ओढू शकतो त्याला म्हणतात रेंज. आणि ही रेंज इथे जेवढी आहे ना तेवढीच मागे असणार, तेवढीच वर असणार, तेवढीच खाली असणार, तेवढीच पुढे असणार, तेवढीच मागे असणार. इनफॅक्ट ती सगळ्या डिरेक्शनमध्ये तेवढीच असणार. बरोबर. रेंज म्हणजे मॅक्सिमम डिस्टन्स अप टू विच इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर इफेक्टिव्ह. मॅक्सिमम डिस्टन्स अप टू विच इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर इफेक्टिव्ह त्याला म्हणतो आपण रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. नोटेशन इज कॅपिटल आर. सो इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे समजलं काय, कोहेसिव्ह एडेसिव्ह म्हणजे समजलं, इंटरमॉलिक्युलर रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन पण समजलंय. आता नेक्स्ट आहे स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स हा काय प्रकार आहे? स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स एक इमॅजिनरी स्फिअर आहे. काय आहे? एक इमॅजिनरी स्फिअर. इट इज अन इमॅजिनरी स्फिअर सच दॅट मॉलिक्यूल इज ॲट सेंटर. त्या स्फिअरच्या सेंटरला कोण आहे? मॉलिक्यूल. अँड रेडियस इज इक्वल टू द रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. इमॅजिनरी स्फिअर विथ मॉलिक्यूल ॲट सेंटर अँड रेडियस इज इक्वल टू रेंज. तशा स्फिअरला, इमॅजिनरी स्फिअरला आपण स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतो. सो हा मॉलिक्यूल आहे समजा, ह्या मॉलिक्यूलची ताकद इथपर्यंतच्या लोकांना ओढू शकतो, इथपर्यंतच्या मॉलिक्यूल्सला तो पुल करू शकतो किंवा त्यांच्याबरोबर तो इंटरॅक्ट करू शकतो. तसंच तेवढंच डिस्टन्स तो वरती इंटरॅक्ट करू शकतो, तेवढंच डिस्टन्स लेफ्टला, तेवढंच डिस्टन्स खाली, तेवढंच डिस्टन्स पुढे, तेवढंच डिस्टन्स मागे. इनफॅक्ट हा जर काही मॉलिक्यूल सेंटरला असेल आणि मी एवढ्या रेडियसचा स्फिअर ड्रॉ केला ना, तर या स्फिअरमध्ये जेवढे मॉलिक्यूल्स आहेत या सगळ्या मॉलिक्यूलला हा अट्रॅक्ट करू शकतो आणि ते ह्याला अट्रॅक्ट करू शकतात. बट एखादा मॉलिक्यूल या स्फिअरच्या बाहेर असेल तर असं म्हणतो आपण की तो त्याच्या इन्फ्लुएन्सच्या बाहेर आहे, तो त्याच्या ताकदीच्या बाहेर आहे. स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज अन इमॅजिनरी स्फिअर. हा काही खरं स्फिअर नाही आहे, हा एक इमॅजिनरी स्फिअर आहे. आणि प्रत्येक पार्टिकलला त्याचा एक इमॅजिनरी स्फिअर असेल ज्याच्या मधल्या पार्टिकल्सला तो अट्रॅक्ट करू शकतो, त्याच्या बाहेरच्यांना तो इंटरॅक्ट नाही करू शकत. स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. ओके. सो हे काही बेसिक टर्म्स आहेत. कोहेसिव्ह, एडेसिव्ह, रेंज, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. नेक्स्ट असतो लिक्विड सरफेसची सरफेस फिल्म.
सरफेस फिल्म, लिक्विड सरफेस जेव्हा आपण घेतो, समजा मी एक वेसल घेतलं, या वेसलमध्ये सरफेस फ्री सरफेस बनलाय का नाही, या फ्री सरफेसवरती एक थिन फिल्म असते ज्याची थिकनेस इज इक्वल टू रेंज असते, त्याला आपण सरफेस फिल्म म्हणतो. सरफेस फिल्म एक फ्री सरफेसवरती बनलेली व्हेरी व्हेरी थिन, किती थिकनेसची, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन एवढ्या थिकनेसची जी फिल्म असते त्याला म्हणतो सरफेस फिल्म. हे काही शब्द आहेत जे तुम्हाला माहिती असले पाहिजे, बिकॉज वी नीड दीज टर्म्स वाईल एक्सप्लेनिंग द कॉन्सेप्ट ऑफ सरफेस टेन्शन. आय होप तुम्हाला हे पहिले 2-4 मिनिटांमध्ये गोष्टी समजल्या असतील. तुम्ही नोट डाऊन करून घ्या, प्रत्येक गोष्टी तुम्हाला लिहायची आहे. आपण चालू करतोय आता सगळ्यात मेन टॉपिक, दॅट इज व्हॉट इज सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. 3 मॉलिक्युलची एक मस्त स्टोरी आहे, दॅट आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू, आणि त्याच्यातनं आपल्याला सरफेस टेन्शन हा कॉन्सेप्ट समजणार आहे. लेट्स स्टार्ट. ओके, सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. आता हे 3 मॉलिक्युलची एक स्टोरी आहे, त्या स्टोरीला आपण नीट समजून घेऊयात. एक आपण बीकर घेतला आहे, बीकरमध्ये एक लिक्विड घेतला आहे. या लिक्विडचा हा फ्री सरफेस आहे, बाकी सरफेसेस फ्री सरफेसेस नाही आहेत. हा फ्री सरफेसेस ओपन टू ॲटमॉस्फिअर आहे. ठीक आहे, फ्री सरफेस जो असतो ना तो कधी पण फ्लॅट बनतो. का बनतो त्याचं आपण डिस्कशन करणार आहे. सगळ्यात पहिलं, या फ्री सरफेसवरती एक मॉलिक्यूल कन्सिडर करतोय मी सी. मी तुम्हाला सांगितलंय फ्री सरफेस ज्याची थिकनेस इज इक्वल टू रेंज असते ना त्याला आपण सरफेस फिल्म म्हणतो. सो ही काय आहे, ही आहे सरफेस फिल्म. सो आपण 3 मॉलिक्यूल जे कन्सिडर करतोय ते 3 मॉलिक्यूलमधला एक वेल विदिन द लिक्विड आहे, लिक्विडच्या खूप आतमध्ये आहे, डीप इनसाइड द लिक्विड. दुसरा जो आहे तो सरफेस फिल्मच्या कुठेतरी मध्ये आहे, आणि तिसरा जो आहे तो एकदम टॉपला आहे, एकदम डोक्यावरती सगळ्यात वरती बसलाय आणि तो बघू शकतो आता बाहेर, असा आहे तो तिसरा अर्धा, म्हणजे तो पूर्णपणे सरफेसच्या टॉपवरती बसलाय. आता आपल्याला ह्याची स्टोरी समजायची. एचा जर काही विचार केला तर ए मॉलिक्यूलचा मी जर काही स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ केला तर ए चा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स किती मोठा असेल बघा. तर या मॉलिक्यूल्स रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन एवढं असतं. मी समजा एवढा स्फिअर ड्रॉ केला, तर या मी जो काही सर्कल ड्रॉ केला आहे बघा, मॉलिक्यूल नाही, हा मॉलिक्यूल तर डॉट आहे, मॉलिक्यूल इज अ डॉट, बट त्याचा इमॅजिनरी स्फिअर जर काही मी ड्रॉ केला, हा त्याचा इमॅजिनरी स्फिअर आहे. ह्या इमॅजिनरी स्फिअरमध्ये मला सांगा 100% कुठल्या गोष्टी आहेत. इथे 100% वॉटर मॉलिक्युल्स आहेत, सगळेचे सगळे वॉटर मॉलिक्युल्स आहेत. अँड ऑल द वॉटर मॉलिक्युल्स विल बी पुलिंग दिस मॉलिक्यूल इन ऑल डिरेक्शन्स इक्वली. सगळे त्याला ओढून घेत आहेत सगळीकडे. त्यामुळे ए वरती नेट कुठलाच फोर्स ॲक्ट होत नाही. तुम्ही म्हणाल सर ग्रॅव्हिटी ॲक्ट होती, ग्रॅव्हिटी निग्लेक्ट करा. ग्रॅव्हिटी या फोर्सेसच्या समोर कुठेच नाही स्टँड करत. का नाही स्टँड करत? कारण की वेट त्याचं नेग्लिजिबल असणार आहे. मॉलिक्यूल आहे, मॉलिक्यूलचं मास किती असणार आहे, सो वेट इज नेग्लिजिबल. सो त्यामुळे ह्या मॉलिक्यूल एची स्टोरी अशी आहे, मॉलिक्यूल ए बिचाऱ्यावरती नेट फोर्स 0. सो त्याच्याकडे काही इंटरेस्टिंग गोष्टी होणारच नाही आहेत. तो आतमध्ये आहे, जिथे आहे तिथे आहे. त्याला उचलून इकडे नेला तो तिथेच थांबेल, उचलून इथे नेला तिथेच थांबेल. तो स्वतःहून काही करू शकत नाही, त्याच्यावरती नेट फोर्स 0 आहे. आता बी बद्दल बोलूयात. मॉलिक्यूल बी जो आहे ना त्याचा जर काही मी स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ करायला गेलो तर रेडियस इज इक्वल टू रेंज ड्रॉ केली तर असा एवढा मला स्फिअर ड्रॉ करावा लागेल. सो मी जर काही स्फिअर ड्रॉ केला तर व्हॉट यू विल एक्सपिरियन्सेस असा काहीतरी स्फिअर बनेल, बरोबर. आता ह्या स्फिअरमध्ये सीन असा आहे की ह्या स्फिअरमध्ये इथे जेवढा स्फिअर गेला ना बाहेर तो हवेत गेला, आणि हवेमध्ये मॉलिक्युल्स लिक्विडच्या मॉलिक्यूलच्या कंपॅरिझनमध्ये काहीच नसतात. लिक्विडच्या कंपॅरिझनमध्ये एअरमधले मॉलिक्यूल नेग्लिजिबल असतात. सो मी प्रॅक्टिकली असं म्हणू शकतो की बी ला ओढणारे जे आहेत ना, ओढणारे ते फक्त एवढेच आहेत. एकतर खालचे ओढणारे आहेत त्याला 50%, तो हा अर्धा पार्ट खाली आहे. पण बघा इथे काय झालं, 50% पाणी खाली होतं, 50% पाणी वरती होतं. सो खालचे मॉलिक्यूल ओढत होते, वरचे ओढत होते, नेट फोर्स 0 झाला. इथे काय झालं, 50% खाली ओढणारे आहेत, वरती 50% ओढणारे नाही आहेत. वरती हे 30% मिसिंग आहेत. तिथे 30% वॉटर असतं तर मग 50-50 कॅन्सल झालं असतं. इथे डाऊनवर्ड 50% ओढणारे सगळे प्रेझेंट आहेत, बट वरती ओढणारे फक्त हेच आहेत, एवढे एवढे छोटूशे. सो त्यामुळे बी वरती नेट फोर्स कसा लागणार आहे, मॉलिक्यूल बी ची स्टोरी काय आहे, मॉलिक्यूल बी जो आहे त्याच्यावरती नेट फोर्स लागणार आहे डाऊनवर्ड. खूप मोठा असेल असं नाही, बट डाऊनवर्ड असेल, नक्कीच डाऊनवर्ड असेल. हा मॉलिक्यूल बी जो आहे त्याची 30% त्याचा स्फिअर तर एअरमध्ये आहे, आणि एअर मॉलिक्यूल नेग्लिजिबल असतात, त्यामुळे एअरचा इंट्रॅक्शन आपण निग्लेक्ट करू शकतो. आणि सगळ्यात वरती जो मॉलिक्यूल आहे ना सी, त्याची स्टोरी तर बघा तुम्ही. त्या मॉलिक्यूलचा रेडियस इज इक्वल टू रेंज ड्रॉ केला तर आपल्याला एक स्फिअर असा मिळणार आहे.
आणि या स्फिअरचा 50% पार्ट एअरमध्ये आहे. सो एअर मॉलिक्युल्स निग्लेक्ट केले तर इथे आपण असं म्हणू शकतो की त्याच्यावरती फक्त आणि फक्त आणि फक्त एकच फोर्स आहे, डाऊनवर्ड. देअरफॉर सी, मॉलिक्यूल सी ची कंडिशन काय आहे? मॉलिक्यूल सी वरती एफ नेट आहे, बट तो डाऊनवर्ड आहे आणि तो मॅक्सिमम आहे. त्यामुळे ह्याच्यातनं आपण काय आता कन्क्लूड करणार आहे आणि ह्याच्यातनं सरफेस टेन्शनचा अर्थ समजून घेणार आहे. या 3 मॉलिक्यूल बद्दल तुम्हाला कळालं. आतमध्ये असेल तो एकदम चिल असतो, त्याच्यावरती नो फोर्स इज ॲक्टिंग. बट जसं आपण वरती वरती जातो इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे काय, या लाल लाईनपर्यंत. बट जसं मी सरफेस फिल्मच्या आतमध्ये एंट्री मारतो, आता सरफेस फिल्मच्या आतमध्ये गेल्यावरती ऑटोमॅटिकली डाऊनवर्ड फोर्स ॲक्ट होणं चालू होणार आहे. आणि जेव्हा मी सरफेस वरती पोचेन, टॉप ऑफ द सरफेस वरती पोचेन, तेव्हा मॅक्सिमम डाऊनवर्ड फोर्स ॲक्ट होणार आहे. ए, बी आणि सी मध्ये सी वरती मॅक्सिमम डाऊनवर्ड फोर्स आहे. मी समजा हा पार्टला झूम करून बघितला, या पार्टला मी झूम करून बघितला, 10x झूमनी बघितला, तर मला ही सरफेस फिल्म दिसतीये. एवढाच पार्ट आहे सरफेस फिल्म. याच्या खाली कोणताही मॉलिक्यूल असेल ना, याच्या खाली कोणताही मॉलिक्यूल घ्या, तुम्ही म्हणा सर हा सरफेस फिल्मच्या एकदम बॉटमचा मॉलिक्यूल घ्या, तरी या मॉलिक्यूलवरती नेट फोर्स 0 आहे. का 0 आहे? कारण की ह्याचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ केला आपण, तर 50% वॉटर, 50% वॉटर, नेट 100% वॉटरमध्ये आहे. सो एव्हरी वन इज कॅन्सलिंग आउट, नो प्रॉब्लेम. बट जसं मी मॉलिक्यूलला बाहेर काढणं चालू करीन, अजून वरती वरती घेणं चालू करीन, व्हॉट आय विल एक्सपिरियन्स इज द सर्कल विल स्टार्ट शिफ्टिंग. बघा ह्याचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स असा असणार आहे, ह्याच्या वरच्याचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स असा असणार आहे. सो जसा मॉलिक्यूल वरती वरती येईल, एअरमध्ये स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स जाणं चालू होईल, आणि जसा एअरमध्ये स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स जाईल, वरती ओढण्याची ताकद कमी होऊन जाईल. अँड व्हेन यू विल रीच ॲट द टॉप, त्यावेळेस वरचा फोर्स ओढणारा 0 होऊन जाईल, कारण की एअर आहे वरती, नेग्लिजिबल मॉलिक्युल्स. सो डाऊनवर्ड फोर्स वाढत जाईल. साध्या लँग्वेजमध्ये असं म्हणू आपण की जर इफ इट इज गिवन दॅट दिस इज अ लिक्विड सरफेस, हा लिक्विड बीकर आहे, हा सरफेस आहे, सरफेस फिल्म आहे, इथल्या मॉलिक्यूलवरती नेट फोर्स 0, इथल्या मॉलिक्यूलवरती नेट फोर्स 0, इथल्या 0, इथल्या 0, इथे 0, इथे 0, इथे 0, सगळीकडे 0. इनफॅक्ट या लाईनवर पण 0, 0, 0, नो प्रॉब्लेम. बट ॲज आय विल स्टार्ट माय जर्नी, मी जसं सरफेस फिल्म वरती चढून लॅडरवरतून चाललोय मी वरती, आता माझ्यावरती डाऊनवर्ड फोर्स ॲक्ट होणं चालू होईल, बिकॉज नाव आय एम एंटरिंग द सरफेस फिल्म. आणि सरफेस फिल्ममधनं आपण जसं वरती वरती ट्रॅव्हल करतो, व्हॉट वी एक्सपिरियन्सेस, डाऊनवर्ड फोर्स वाढत जातो, वाढत जातो, वाढत जातो, आणि सगळ्यात वाईट डाऊनवर्ड फोर्स टॉपला फील होतो. सो टॉपला जे काही मॉलिक्युल्स असतात ते सगळेच्या सगळे मॉलिक्युल्स आर कॉन्स्टंटली बिंग पुल्ड डाऊन, कॉन्स्टंटली इट इज बिंग पुल्ड डाऊन. त्यांना बाहेर खाली ओढण्याचा प्रयत्न होत आहे, आणि त्याच्यामुळे सगळेच्या सगळे मॉलिक्यूल सरफेसवरती खाली ओढले जात आहे. आणि खाली ओढल्यामुळे सगळे मॉलिक्यूल खाली जायला लागले तर ऑब्व्हियसली प्रॉब्लेम होणार आहे. सरफेस कसा बनेल मग? समजा सरफेसवरती मॉलिक्युल्सच राहिले नाही तर सरफेस बनूच शकत नाही. सो सरफेस कसा बनतो हे समजून घेऊ आपण आता. ठीक, तुम्हाला हे कळालं की मॉलिक्यूल जे सरफेसवरती असतात त्यांच्यावरती मॅक्सिमम डाऊनवर्ड फोर्स ॲक्ट होतोय. आता यामुळे काय होतं बघा, मी हे नॉर्मली एक्सप्लेनेशन दरवेळेस असंच देतो की तुम्हाला बघा एक्सप्लेनेशन नीट समजणार आहे. नीट लक्ष द्या कसं वर्क होतं हे, की सरफेस फ्लॅट का होऊन जातो. आपण समजा मॉलिक्यूलला खाली ओढलं तर सरफेस फ्लॅट का होत असेल, नीट बघा. आय विल जस्ट इरेज दिस पार्ट. आता तुम्हाला 3 मॉलिक्यूलची तर स्टोरी कळाली आहे. आपण असं इमॅजिन करू, समजा की हा तुम्हाला हा गेम, खो खोचा गेम तर माहिती आहे सगळ्यांना. देर आर पोल्स, आणि या पोल्समध्ये समजा आपण लोकांना उभं केलं, स्टुडंट्सना या पोल्सच्या मध्ये उभं केलं, एकदम गर्दीमध्ये मी गर्दी पाठवून दिली आणि सांगितलं की चला लाईन करून उभे राहा. तर कसे थांबतील लोक? लाईन करून असं एकदम जवळजवळ चिपकून थांबतील, बरोबर ना, कारण की एवढी गर्दी आहे तर थांबायचं आहे मध्ये. सो वरतून मी समजा टॉप व्ह्यूनी बघत असेल तर मला कसं दिसेल, हा पोल डॉट म्हणून दिसेल, हा पोल डॉट म्हणून दिसेल, आणि यांची पोकळ डोकी कशी दिसतील, गोल 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 गोल. एवढी गर्दी आहे की ते कसे बसे थांबलेत मध्ये मध्ये. somehow they will stand close to each other making a line, and in this way they will form certain type of line. अशी काहीतरी लाईन बनणार आहे, नो प्रॉब्लेम. आता मी डिसाईड केलं की एक एक स्टुडंटला मला बाहेर काढायचं ओढून. आय विल स्टार्ट रिमूव्हिंग वन बाय वन स्टुडंट. व्हॉट आय विल एक्सपिरियन्स नाव, की ही जी लाईन आहे ह्याच्यातले जसे मी नंबर ऑफ स्टुडंट्स काढणं बाहेर चालू करीन तर एक लास्ट केस अशी बनेल की मी नंबर ऑफ स्टुडंट काढतोय, तर ही लाईन कशी बनत चालली बघा. हे 2 पोल्स तर इथेच राहणार आहेत, बट ही लाईन आता थोडी थोडी स्ट्रेट व्हायला लागली,
स्ट्रेट व्हायला लागली, कारण की आता जागा बनली आहे ना तिथे. सो त्यांना आता स्वतः आरामात थांबता येते. पण खूपच मी ओढायला लागलो तर एक पॉईंट असं येऊन जाईल की ते मुलं जे आहेत तिथे त्यांचे हात असे एकदम स्ट्रेच करून पकडून थांबतील. असे हा त्याचा हात, हा हात, समजतंय का? आणि त्यांच्या हातामध्ये त्यांनी एकदम टाईटली हात पकडून स्ट्रेट लाईन बनवली. आता मी याच्यातनं एक जरी स्टुडंटला काढला तर नो लॉंगर इट इज पॉसिबल टू मेक द चेन, इट विल बिकम इम्पॉसिबल. सो आधी खूप सारे जेव्हा मुलं होते तेव्हा लाईन बनली होती, बट ती वेडी वाकडी होती. बट ॲज आय विल स्टार्ट रिमुव्हिंग वन बाय वन, लास्ट केसला एक स्ट्रेट लाईन बनली आणि त्यांच्या हातामध्ये टेन्शन डेव्हलप झालं ओढण्याचं. अँड नाव इट इज इम्पॉसिबल टू रिमूव्ह फर्दर. ही आहे लिस्ट नंबर ऑफ स्टुडंट्सवाली केस. आणि ज्यावेळेस लिस्ट नंबर ऑफ स्टुडंट्स राहतात तर तेव्हा लाईन एकदम स्ट्रेट बनते आणि हातामध्ये टेन्शन होतं. इथे हातात टेन्शन आहे का त्यांच्या? मस्त खाली हात थांबून थांबलेत, नो टेन्शन इन द हँड. इथे हातामध्ये टेन्शन आहे बिकॉज आता लिस्ट नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. हेच वॉटरच्या केसमध्ये होतं. वॉटरच्या केसमध्ये काय होतं की जर आता वॉटरच्या केसमध्ये आपण कसं इमॅजिन करणार, तर वॉटर तर प्लेन आहे, म्हणजे नुसते दोन पोलच्या मध्ये नाही थांबवायचं आहे. इथे काय होणार आहे वॉटरच्या केसमध्ये बघा, ॲज द वॉटर मॉलिक्युल्स विल स्टार्ट कमिंग डाऊन बिकॉज ऑफ द डाउनवर्ड फोर्स, number of molecules on the surface will become least, and when the number of molecules on the surface will become least, it will become a straight line, exactly straight line. बरोबर ना? सो बीकर मध्ये स्ट्रेट लाईन असे सगळे मॉलिक्यूल स्ट्रेच झालेले तुम्हाला फील होईल. मॉलिक्यूल्स आर स्ट्रेच्ड, असे ओढले गेल्यासारखे, ॲज इफ सगळीकडनं प्लॅस्टिक बॅगला ओढल्यावरती कशी प्लॅस्टिक बॅग टाईट होऊन जाते तशा प्रकारे लिक्विड सरफेस हा टाईट झाल्याचा फील होतो आपल्याला. अँड दिस फिनॉमिना इज कॉल्ड एज सरफेस टेन्शन. कशामुळे झालं हे? नंबर ऑफ मॉलिक्युल्स सगळे कमी, लिस्ट नंबर ऑफ मॉलिक्युल्स राहिले तिथे बिकॉज सगळ्यांवरती डाऊनवर्ड फोर्स ॲक्ट होत होता. तुम्ही जर काही एक एक्झाम्पल घेऊयात, आपण समजा वाळू घेतली आणि एका बीकरमध्ये टाकली, ठीक आहे, तर कशी भरते ती वाळू? अशी. इथं फ्लॅट का नाही बनत? इथं कन्सेप्टच नाही येतो. बट लिक्विडमध्ये सरफेस टेन्शन जेव्हा ॲक्ट होतं तेव्हा लिक्विड फ्लॅटच बनून जातो बिकॉज ऑल द मॉलिक्युल्स आर बिंग पुल्ड डाऊन. सो इट हॅज टू बिकम अ फ्लॅट सरफेस इन दिस वे, अ फ्लॅट सरफेस. द रिझन इज सरफेस टेन्शन, मॅक्सिमम डाऊनवर्ड फोर्स. आता सरफेस टेन्शनचा फोर्स जो असतो त्याच्याबद्दल मी बोलणार आहे, बट मला अजूनही मॉलिक्युलर थिअरी जी आहे ती अजूनही मला कन्क्लुजनचे पॉईंट्स लिहायचे आहेत. हे खोखोवालं एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल होपफुली. काय झालं एक्झॅक्टली मॉलिक्यूल बरोबर तेच होतं, एक्झॅक्टली तेच होतं, सगळ्या गोष्टी सेम आहेत. आता पहा, नीट लक्ष द्या. तुम्हाला हे कळालंय की मॉलिक्यूल, 3 मॉलिक्यूलची स्टोरी कशी होती, बट ह्याच्यात कन्क्लुजन आपल्याला आपल्या कामाचं काय, व्हॉट वी विल टेक आउट फ्रॉम दिस. फर्स्ट थिंग, मी इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहितो. नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑन सरफेस विल ऑलवेज बी मिनिमम. कमीत कमी मॉलिक्यूल सरफेसवरती राहतील, त्याच्यापेक्षा एकही मॉलिक्यूल कमी करून चालणार नाही, नाही तर सरफेस बनणार नाही. नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑन द सरफेस विल बी मिनिमम, त्याच्यापेक्षा कमी पॉसिबल नाही, त्याच्यापेक्षा जास्त पण पॉसिबल नाही. बरोबर? मिनिमम मॉलिक्यूल, त्याच्यावरती मग एक्स्ट्रा एक मॉलिक्यूल काय करायचं, ओढून गेलं वॉटर, आणखी डाऊनवर्ड फोर्स. पण त्याच्या खाली ओढू शकणार नाही, कारण की त्याच्या खाली ओढायला गेला तर सरफेसच बनणार नाही. सो दिस इज द फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट. नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड बिकम्स मिनिमम. यामुळे लक्ष द्या, काय होतं, जो मॉलिक्यूल ऑन सरफेस, जो सरफेसवरती राहतो ना मॉलिक्यूल, तो एकदम एनर्जेटिक मॉलिक्यूल राहतो, कारण की तो ओढला नाही गेला खाली, तो खूप हाय एनर्जीवाला पार्टिकल आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, त्या खोखोच्या पोलमधनं जी मुलं होती, मी ओढत होतो तर पटकन कोण बाहेर आले, जे वीक होते ते पटकन ओढले गेले माझ्याकडनं, बट शेवटी जे राहिलेले ते खूप टाईट होते आणि ते खूप स्ट्रॉंग होते, मला ओढणं डिफिकल्ट गेलं. सो जे मॉलिक्यूल सरफेसवरती राहतात, शेवटी मॉलिक्युल्स ऑन द सरफेस, ते कधी पण हायली एनर्जेटिक असतात. दे हॅव गॉट मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी. त्यांची एनर्जी खूप हाय असते. मॉलिक्यूलची एनर्जी हाय असते. एका मॉलिक्यूलची सरफेसवरती सगळ्यात जास्त एनर्जी असते. बट ॲट द सेम टाइम टोटल सरफेस एनर्जी, पूर्ण सरफेसची एनर्जी किती असेल? चला, एका मॉलिक्यूलची मॅक्सिमम आहे, बट पूर्ण सरफेसची एनर्जी काय बनेल? तर पूर्ण सरफेसची एनर्जी मिनिमम बनेल. तुम्ही म्हणाल सर हे दोन्ही कॉन्ट्रडिक्ट करतायत, एकात म्हणताय तुम्ही मॅक्सिमम, एकात म्हणतायत मिनिमम, कसं काय? तर त्याचं रिझन समजा तुम्ही. मॉलिक्यूलची तर एनर्जी मॅक्सिममच असणार आहे सरफेसवरती. समजा 20 जूल, एक एक्झाम्पल घेतोय, जूल खूप मोठं झालं, बट 20 जूल ही मॉलिक्यूलची एनर्जी सरफेसवरती असेल. टॉप ऑफ द सरफेसवरती मॉलिक्यूलची एनर्जी किती असेल? 20 जूल. तर या सरफेसची पूर्ण ॲज अ होल एनर्जी मिनिमम का असेल? कारण की सरफेसवरती मॉलिक्यूल तर कमीत कमी राहणार आहेत.
कमीत कमी मॉलिक्यूल सरफेसवरती राहणार आहेत, 10च मॉलिक्यूल राहणार आहेत. सो एनर्जी 200च राहणार आहे. ठीक आहे. इट विल ऑलवेज ट्राय टू मिनिमाइज, सरफेस एनर्जी मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करेल. सरफेस एनर्जी विल बी मिनिमम. कुठलंही लिक्विड स्वतःची सरफेस एनर्जी कमी करण्याचा प्रयत्न करतो. कसं कमी करण्याचा प्रयत्न करतो? स्वतःचा एरिया कमी करून. कारण की जेवढा त्याचा एरिया कमी होईल तेवढे कमी मॉलिक्युल्स लागतील. कमी मॉलिक्यूल लागले तर कमी एनर्जी होऊन जाईल. सो एका मॉलिक्यूलची एनर्जी मॅक्सिममच राहते, ह्याच्यात तर काही वाद नाही. बट पूर्ण सरफेसची ॲज अ होल एनर्जी मिनिमम राहते, कारण की लिक्विड सरफेस, लिक्विड ऑलवेज ट्राईज टू मिनिमाइज इट्स एरिया, मिनिमाइज इट्स सरफेस एरिया. कुठलाही लिक्विड घ्या त्याचा एरिया कमी करायला बघेल तो. म्हणूनच तर आपण पाणी ओतल्यावरती असं पाणी का नाही बनत, असं पाणी थांबत का नाही, पाणी फ्लॅट का होऊन जातं? कारण की ह्याच्यात खूप सारा एरिया वापरला जाईल. कमीत कमी एरिया कधी वापरला जाईल? फ्लॅट. दॅट्स इट. हे सोडून कोणतीच जॉमेट्री नाही, फ्लॅटच अशी जॉमेट्री ज्याच्यात मिनिमम एरिया मिळेल. इथे आपला पहिला प्रश्न आन्सर होतो की वाय इन्सेक्ट्स कॅन वॉक ऑन वॉटर. द रिझन इज, हा सरफेस टाईट झाला, ओढला गेला, तर आता तो इन्सेक्टसाठी काय बिहेव करेल? तो इन्सेक्टसाठी एक सरफेस, चांगला चालण्यासारखा सरफेस बिहेव करेल. जसं की तुम्ही प्लॅस्टिक बॅग घेतली, खूप मोठी प्लॅस्टिक बॅग आहे, त्याच्यामध्ये मोठा हेवी एक ऑब्जेक्ट किंवा बॉल टाकला तुम्ही, तर ती प्लॅस्टिक बॅग अशी हे होऊन जाईल, त्याच्यात बॉलचा वेटमुळे ती बेंड होऊन जाईल. बेंड नाही म्हणता येणार, पण ती अशी खाली येऊन जाईल, बरोबर ना? डिप्रेशन जनरेट होईल त्या प्लॅस्टिक बॅगमध्ये. बट जर तुम्ही त्या प्लॅस्टिक बॅगला 4 लोकांनी 4 साईडून जोरात ओढलं आणि त्या प्लॅस्टिक बॅगमध्ये टेन्शन डेव्हलप केलं, तर तो प्लॅस्टिक बॅग आता टेन्शनमुळे हॉरिझॉन्टल राहील आणि त्याच्यावरनं बॉल तुम्ही रोल करू शकता, इझिली बॉल जाईल. तेच होतं वॉटरवरती. लिक्विड सरफेसवरती छोटे छोटे इन्सेक्ट्स तर चांगले पळतात, कॉम्पिटिशन वगैरे, रेसिंग वगैरे असते, आणि त्या सरफेसवरती एग्स वगैरे पण ते लोक टाकतात, मॉस्किटोचे एग्स वगैरे, ते फ्लोट होतात. ठीक आहे, त्यांचं समजू शकतो की डेन्सिटी वगैरे कमी असेल, बट बाकी केसमध्ये नाही. ठीक आहे, बाकी तर मोठे मोठे इन्सेक्ट पण वॉटरवरती वॉक करू शकतात. द रिझन इज सरफेस टेन्शन. सो 3 महत्त्वाचे कन्क्लुजन पॉईंट्स कळालेत का? ह्या स्टोरीनंतर, एबीसीच्या स्टोरीनंतर आपल्याला काय रिअलाइज झालं की कधी पण लिक्विडचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स कमीत कमी राहणार, बट जो एकटा मॉलिक्यूल वरती राहिला आहे तो मात्र सगळ्यात हायली एनर्जेटिक असेल, पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम असेल त्याची. बट ॲज अ होल लिक्विड कधी पण प्रयत्न करेल त्याचा एरिया कमी करण्याची. म्हणून सरफेस एनर्जी कुठल्याही लिक्विडची कमीत कमी राहायचा प्रयत्न करते, नॉर्मल आणि हे. म्हणूनच तर दुसरा क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला इथे मी देतो की व्हाय बबल्स आर स्फेरिकल, व्हाय रेनड्रॉप्स आर स्फेरिकल नॉट कोनिकल. त्याचं रिझन आहे की रेनड्रॉप्स जे असतात किंवा आपले बबल्स जे असतात ते स्फेरिकलच का असतात? त्याचं रिझन आहे की तुम्ही कोणतीही 3 डायमेन्शनल जॉमेट्री घ्या, क्यूब, क्यूबॉइड, पॅरलेलोपाइपेड, स्फिअर, सिलेंडर, अजून तुम्हाला कुठलं माहिती असेल, फ्रस्ट्रम, अजून तुम्हाला कुठलं माहिती असेल, हे सगळेच्या सगळे तुम्ही टेट्राहेड्रॉन घ्या, सगळेच्या सगळे तुम्ही 3D जॉमेट्रीज घ्या. या 3D जॉमेट्रीजमध्ये मी तुम्हाला या 3D जॉमेट्रीज बनवण्याचा एक चान्स देतो. मी तुम्हाला काय करणार आहे, 1 लिटरचं वॉटर देणार आहे, 1 लिटर पाण्याचं तुम्ही स्फिअर बनवा, 1 लिटर पाण्याचा तुम्ही क्यूब बनवा, 1 लिटर पाण्याचा तुम्ही टेट्राहेड्रॉन बनवा, 1 लिटर पाण्याचा तुम्ही क्यूबॉइड बनवा. तुम्हाला पाहिजे ती आवडती जॉमेट्री बनवा, 1 लिटर पाण्याची. पण 1 लिटर पाण्याची बॉटल घ्यायची, त्याला तुम्ही त्या शेपमध्ये कन्वर्ट करायचं आणि त्याला फ्रीज करायचं, फ्रीज करून तो तुमचा शेप बनणार आहे. आता जर काही मी तुम्हाला प्रत्येकाचा 1-1 लिटरचा बनवायला लावला तर तुम्हाला 1 लिटर पाण्याचा स्फिअर बनला, 1 लिटर पाण्याचा क्यूब बनला, 1 लिटर पाण्याचा तुमचा क्यूबॉइड बनला, 1 लिटर पाण्याचा तुमचा सिलेंडर बनला, 1 लिटर पाण्याचा तुमचा कोन बनला. इनफॅक्ट इन्फायनाईट जॉमेट्री ज्या तुम्हाला माहिती आहेत, माहिती असतील नसतील, कोणतीही जॉमेट्री तुम्ही बनवा 1 लिटर पाण्याने. 1 लिटर का घेतोय? मला एवढंच म्हणायचं की व्हॉल्यूम सेम ठेवायचं मला. यू विल फाइंड दॅट फॉर अ गिवन व्हॉल्यूम, मी जो व्हॉल्यूम तुम्हाला दिलाय 1 लिटर, तर 1 लिटर व्हॉल्यूमसाठी या सगळ्या जॉमेट्रीमध्ये स्फिअरच एक अशी जॉमेट्री आहे ज्याचा एरिया लिस्ट आहे, ह्याचा एरिया लिस्ट आहे, बाकी सगळ्यांचे एरिया जास्त आहेत. जर असं झालं असतं की सिलेंडरचा एरिया लिस्ट आला असता तर सगळे ड्रॉप्स, बबल्स सगळे सिलेंड्रिकल बनले असते, कारण की लिक्विडला काही घेणं देणं नाही आहे. लिक्विड काही पार्शियलिटी नाही करत की मला स्फिअरच बनायचं आहे. लिक्विडचा प्रयत्न राहतो की मला एरिया कमी ठेवायचा आहे बाबा, आणि कमी एरिया तुम्हाला स्फिअर देतोय. सो स्फिअर इज द ओनली जॉमेट्री विच गिव्स यू द मिनिमम सरफेस एरिया फॉर अ गिवन व्हॉल्यूम. आपण याला अशा लँग्वेजमध्ये म्हणतो सरफेस एरिया टू व्हॉल्यूमचा रेशो इज मिनिमम फॉर स्फिअर, हेन्स नॉर्मली ड्रॉप्स, बबल्स आर स्फेरिकल इन शेप.
समजतंय ना? आपल्या अर्थवरती ड्रॉप जनरली थोडेसे असे बल्ज होतात ग्रॅव्हिटीमुळे, बट स्पेसमध्ये ते एक्झॅक्टली स्फेरिकल बनतात. जिथं झिरो ग्रॅव्हिटी वेटलेसनेस कंडिशनमध्ये एक्झॅक्टली स्फेरिकल ड्रॉप्स. द रिझन इज प्युअरली सरफेस टेन्शन, प्युअरली सरफेस फिनॉमिना. लिक्विड विल ट्राय टू मिनिमाइज इट्स एरिया आणि मिनिमम एरिया तुम्हाला स्फिअरच देऊ शकतो. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अबाउट सरफेस टेन्शन. हे 3 पॉईंट्स तुम्हाला समजले असतील नसतील, तुम्ही त्याला नीट वाचा 4 वेळा, तेव्हा तुम्हाला समजणार आहे. काय बोललोय मी? सरफेसवरती जेवढे मॉलिक्युल्स आहेत, कमीत कमी राहणारे, खो खोच्या पोलचं एक्झाम्पल, कमीत कमी मुलं राहिलेली, सगळी मुलं हायली एनर्जेटिक होती. एकदम लल्लू पंजू बाहेर काढले, चांगले तगडेवाले राहिलेत आता फक्त. आणि नंतर सरफेस एनर्जी कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न होणार आहे लिक्विडकडनं. म्हणजे लिक्विड विल ऑलवेज ट्राय टू मिनिमाइज इट्स सरफेस एरिया. सरफेस एरिया कमीत कमी राहील हा प्रयत्न लिक्विड करत असतो. आता हे झालं स्टोरी मॉलिक्यूल ABCची. आता आपण एंटर करतोय सरफेस टेन्शनचा डेफिनेशन काय आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे, आणि देन पुढे जाऊन आपण सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शनमध्ये काय रिलेशन आहे या आपण अजून डिटेलमध्ये या गोष्टींमध्ये आपण आता घुसणार आहे. लेट्स मूव्ह टुवर्ड्स सरफेस टेन्शन. ओके, सो आता पुढचा पॉईंट आहे सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीबद्दल, आणि नंतर त्यांच्यात रिलेशन काय. एकदम छोटासा पॉईंट आहे हा, पटकन आपण त्याला कव्हर करू. पहिलं तर सरफेस टेन्शन नक्की फॉर्म्युला वाईज काय असतं. बघा, फॉर्म्युला वाईज तुम्हाला काय फारसं कळणार आहे असं मला वाटत नाही, बट तुम्हाला त्याचा मिनिंग समजला की सरफेस टेन्शन नक्की काय असतं. सरफेस टेन्शन बेसिकली लिक्विड सरफेसमध्ये एक स्ट्रेचिंगचा फिलिंग जो आहे त्याला सरफेस टेन्शन म्हणतो. आणि प्रत्येक लिक्विड हा फील करत असतो स्ट्रेच झालाय, जसं की तो का स्ट्रेच झालेला फील करतोय, कारण की सरफेसवरचे मॉलिक्युल्स मिनिमम राहिलेत, आता तो ओढला गेलाय. आणि तोच आपल्याला जर काही फोर्स आणि तोच जर काही आपल्याला फॉर्म्युला वाईज एक्सप्लेन करायचा असेल तर त्याला आपण असं एक्सप्लेन करतो. तर समजा इमॅजिन करा हा फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे. फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणजे जो ॲटमॉस्फिअरला ओपन आहे, याच्यामध्ये कमीत कमी मॉलिक्युल्स आहेत. इमॅजिन करा तुम्ही सगळेजण असे राऊंड करून आपण एका प्लॅस्टिक बॅगला ओढतोय, आणि त्या प्लॅस्टिक बॅगला ओढल्यामुळे ती एकदम टाईट झाली अशी, राईट? टेन्शन जनरेट झालं त्याच्यामध्ये. आता जर मी त्याच्यावरती एक असा कट मारला, असा एक कट मारला मी, तर कोणत्या फोर्सेसमुळे ते अजून फर्दर तुटलं जाईल, तर त्या कटला जे परपेंडिक्युलर फोर्स असतील ना, हे फोर्सेस आपल्या कामाचे असतील. ह्या फोर्सेसमुळे ती बॅग फाटली जाईल, बरोबर ना? ह्या फोर्सेसमुळे ती बॅग फाटली जाईल का? नाही. आपण समजा सगळीकडनं बॅगला स्ट्रेच केलं आणि मधनं कट मारला मी, तर असे ओढणारे फोर्सेस जे आहेत ना, दॅट विल टेअर इट अपार्ट. सो जर मी एका लिक्विड सरफेसवरती एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली, लिक्विड सरफेसला काही कट बीट तर करायचं नाही आहे, इमॅजिनरी लाईन ड्रॉ करा, त्या लाईनला परपेंडिक्युलर जे फोर्सेस लागत आहेत ना, ते फोर्सेस टेन्शनला ॲक्च्युअली रिस्पॉन्सिबल आहेत. सो सरफेस टेन्शनचं डेफिनेशन काय? इट इज डिफाईन्ड ॲज फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ on an imaginary line drawn on the free surface of the liquid at right angles. परत रिपीट करतो मी. Surface tension is defined as force acting at right angle per unit length to an imaginary line drawn on the free surface of the liquid. डेफिनेशन तुम्हाला थोडंसं पाठ करावं लागणार आहे, कारण की डेफिनेशनला काही फीलच नाही खरं सांगितलं तर. हे तर जस्ट मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं त्या प्लॅस्टिकवालं, बाकी तर याला काही फीलच नाही. ठीक, हे तर एक्झाम्पल आहे फक्त. मी काय सांगितलं तुम्हाला की एखादा फ्री सरफेस ऑफ लिक्विड असेल, त्याच्यामध्ये इमॅजिनरी लाईन ड्रॉ करून टाका आपण, की कट केल्यासारखा फील येईल आपल्याला. कट केलंय मी, तर त्या कटला फर्दर स्ट्रेच करणारे जे फोर्सेस आहेत ते कोणते आहेत? असेवाले परपेंडिक्युलर त्याला अजून चिरतील, बाकी इकडे ओढणारे फोर्सेस त्याला उलट पकडून ठेवतील. सो हे फोर्सेस, सो सरफेस टेन्शनचं डेफिनेशन काय आहे? इट इज फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ, फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ ॲट अ राईट अँगल, राईट अँगल परपेंडिक्युलर फोर्सेस पाहिजे, ॲट राईट अँगल टू ॲन इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड. सरफेस ऑफ द लिक्विडवरती एक लाईन ड्रॉ करा, त्याला जे परपेंडिक्युलर फोर्सेस आहेत, दोज फोर्सेस आर कॉल्ड ॲज दॅट फोर्सेस पर युनिट लेंथ इज कॉल्ड ॲज सरफेस टेन्शन. ओके, सरफेस टेन्शनचं हे डेफिनेशन आहे. हळूहळू आपण यूज करून तुम्हाला हे अजून थोडंसं कॉन्क्रीट, अजून चांगलं तुम्हाला व्यवस्थित समजेल. मेन तर डेफिनेशनपेक्षा ॲप्लिकेशन महत्त्वाचं आहे. आपण ॲप्लिकेशनवरती जाणार आहे. हा फॉर्म्युला वापरायचा कसा, सगळ्यात मेन आहे काय, हा फॉर्म्युला वापरायचा कसा हेच माहीत नसतं लोकांना. नुसता फॉर्म्युला लर्न करून काही होणार नाही आहे. हा फॉर्म्युला खूप तगडा आहे. ह्याच्यामध्ये काय एक एक गोष्टीचा मिनिंग समजून घेऊ आपण. सरफेस एनर्जीवर जाऊ. सरफेस एनर्जी काय असते, तर मी तुम्हाला सांगितलं की लिक्विड सरफेसवरती जे मॉलिक्युल्स उरले सुरले राहिलेले आहेत ना, त्या 10-15 मुलांसारखे जे खो खोचा पोलवरती लाईन बनवून थांबले, ते एकदम स्ट्रॉंग आहेत.
त्या सगळ्यांकडे पोटेन्शियल एनर्जी कशी आहे, मॅक्स आहे. म्हणजे या सरफेसवरच्या मॉलिक्युल्सची पोटेन्शियल एनर्जी कधी पण या खालच्या मॉलिक्युलपेक्षा खूपच जास्त असणार आहे. खालचे मॉलिक्युल एकदम लो एनर्जीवाले, सरफेसवरचे जे मॉलिक्युल्स आहेत ते हाय एनर्जीवाले आहेत. आणि जर मी या सगळ्या सरफेस एनर्जीजच्या मॉलिक्युल्सची सगळी एनर्जी ॲड केली तर मला काय मिळणार आहे, मला पूर्ण सरफेसची एनर्जी मिळणार आहे. त्यालाच म्हणतात सरफेस एनर्जी. सरफेस एनर्जी इज द टोटल एनर्जी ऑफ ऑल मॉलिक्युल्स प्रेझेंट ऑन द सरफेस. साध्या सरळ भाषेमध्ये कळलं काय म्हणतोय मी त्याला? सरफेस एनर्जी इज डिफाइंड ॲज टोटल एनर्जी ऑफ ऑल द मॉलिक्युल्स ऑन द सरफेस. बट असं डेफिनेशन चालणार नाही, आपल्याला त्याला वेगळ्या वेने डिफाईन करायचं. सरफेस एनर्जी इज द एनर्जी असोसिएटेड विथ द सरफेस ऑफ द लिक्विड, फ्री सरफेस ऑफ द लिक्विड, असं त्याला डिफाईन तुम्ही करू शकता. एनर्जी असोसिएटेड विथ द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड इज कॉल्ड एज सरफेस एनर्जी. म्हणजे टोटल सरफेसवरती जेवढे मॉलिक्युल्स आहेत त्या सगळ्या मॉलिक्युलची एनर्जी म्हणजेच सरफेस एनर्जी, हेच त्याचा मिनिंग होतो. ठीक आहे, सरफेस एनर्जीचं डेफिनेशन महत्त्वाचं नाही आहे, हे डेफिनेशन महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. डेफिनेशन पाठ करा, रट्टा मारा, येणार एक्झामला येऊ शकतं. ठीक आहे, आत्ता सध्या तुम्हाला लॉजिकली समजून घ्यायचं आहे. जॅन फेबमध्ये ज्यावेळेस आपलं बोर्ड एक्झाम जवळ येतील त्यावेळेस या रट्टाचा पार्ट त्यावेळेस सोडून देऊ आपण, त्यावेळेस त्या गोष्टी लर्न करू शकतो आपण. सो मला असं वाटतं सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शनचे मिनिंग तुम्हाला समजलेत. सरफेस एनर्जी म्हणजे पूर्ण सरफेसची एनर्जी. जसं की एक्झाम्पल म्हणून समजा हे टॉपवाले जे मॉलिक्युल्स आहेत ना, या मॉलिक्युल्सची एनर्जी आहे 2 जूल. किती एनर्जी त्यांची? 2 जूल, सगळ्यात हायेस्ट एनर्जीवाले. आणि सरफेसवरती 500 मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. मग सरफेसची एनर्जी किती झाली? 500 × 2 1000 जूल ही सरफेसची एनर्जी झाली. 1000 जूल झाली एनर्जी. कशी काढली? सिम्पल. बट ह्या वेनी आपण कधीच कॅल्क्युलेट करणार नाही ॲक्च्युअल एक्झाममध्ये. ॲक्च्युअल मेथड वेगळी आहे त्याची आणि ती आपण इथे बघणार आहे की या दोघांमध्ये काय रिलेशन आहे. या रिलेशनवरनं आपण सरफेस एनर्जीचा टेन्शन बरोबरचं रिलेशन वापरून फॉर्म्युला बनवणार आहे. सो लेट्स सी द रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. बघा, नीट लक्ष द्या. आता नीट बघा, खूप महत्त्वाचं आहे. सरफेस टेन्शनचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला अप्लाय करून मला हे डेरिव्हेशन जमणार आहे. सो मी तुम्हाला ह्याच्या डिटेलबद्दल सांगितलं नाही तर तुम्हाला हे काहीच समजणार नाही. सो मी प्रेफर करतो की आपण 2 ते 3 मिनटं इथे इन्व्हेस्ट करू. पण हे 2 ते 3 मिनटं खूप जास्त फोकस रिक्वायर्ड आहे तुमचा, कारण की हे फॉर्म्युला नीट समजून घ्यायचं आपल्याला. ह्या फॉर्म्युल्यात 3 टर्म्स आहेत. किती टर्म्स आहेत? 3. पहिला टर्म आहे सरफेस टेन्शन, दुसरा टर्म आहे फोर्स, तिसरा टर्म आहे लेंथ. या लेंथला आपण इफेक्टिव्ह लेंथ म्हणूयात. सो थोडा जास्त त्याच्यामध्ये आपल्याला एक्सप्लेनेशनला इझी जाईल. सरफेस टेन्शन हे तुमच्या किंवा माझ्या हातात नाही आहे, बोर्डचे पेपर देणाऱ्यांच्या पण हातात नाही आहे. ते लिक्विडचं कॉन्स्टंट आहे. ते लिक्विडचं कॉन्स्टंट आहे. सो प्रत्येक लिक्विडसाठी तो फिक्स्ड असतो. तो प्रत्येक लिक्विडसाठी फिक्स्ड असतो. जसं की वॉटरसाठी तो 75 बघा ना, युनिट काय बनणार आहे? युनिट विल बी न्यूटन पर मीटर. सो वॉटरसाठी तो 0.072 न्यूटन पर मीटर आहे. मर्क्युरीसाठी तो 0.435 न्यूटन पर मीटर. मी जस्ट रँडम नंबर सांगतोय. प्रत्येक लिक्विडचा तो कॉन्स्टंट असतो. सो हा तर आपल्या हातात नाही आहे, तुमच्या माझ्या हातात. हा लिक्विडचा कॉन्स्टंट आहे. लिक्विडचा कॉन्स्टंट. एव्हरी लिक्विड विल हॅव इट्स ओन सरफेस टेन्शन. पाठ करायचे का सर? नाही, तुम्हाला क्वेश्चनमध्ये देतील ते लोक की हा लिक्विड आहे ना, तर ह्याचं सरफेस टेन्शन असं आहे. आता राहतो या 2 टर्म्सचा प्रॉब्लेम, फोर्स आणि इफेक्टिव्ह लेंथ. इफेक्टिव्ह लेंथ काय आहे बघा. इफेक्टिव्ह लेंथ ती लेंथ आहे जी लेंथ ऑब्जेक्ट आपण ज्यावेळेस सरफेसवर ठेवतो तर ऑब्जेक्ट सरफेसला किती लेंथला टच करतो, दॅट इज कॉल्ड एज इफेक्टिव्ह लेंथ. परत रिपीट मारतो मी, नाही समजलं आहे. इफेक्टिव्ह लेंथ इज दॅट लेंथ विच टचेस द लिक्विड ॲट द सरफेस. ॲट द सरफेस इज इम्पॉर्टंट. जे लिक्विडला सरफेसवरती टच करतं त्या लेंथला आपण इफेक्टिव्ह लेंथ म्हणतो. आणि तो इफेक्टिव्ह लेंथ इंटू टेन्शन केल्यावरती आपल्याला फोर्स मिळतो. जसं की समजा मी लिक्विड सरफेसवरती एक निडल ठेवली. निडल काय ठेवली आहे? निडल 2L लेंथ Lची निडल ठेवली आहे. L लेंथची निडल ठेवली आहे सरफेसवरती. ठीक आहे, ठेवली आहे, नो प्रॉब्लेम. आता याचा इफेक्टिव्ह लेंथ काय घेतली पाहिजे मी? तर या निडलला पलीकडच्या साईडनी असं लिक्विडनी वेट केलं आहे आणि या साईडनी वेट केलं आहे. सो मी त्याची इफेक्टिव्ह लेंथ 2L घेतली पाहिजे. समजते ना? ज्या लेंथला लिक्विड त्याला कॉन्टॅक्टमध्ये आहे दॅट लेंथ इज कॉल्ड एज इफेक्टिव्ह लेंथ. सो निडलची लेंथ L म्हटल्यावरती तुम्ही L नाही घेणार, तुम्ही 2L घेणार. आणि हा 2L टेन्शनला मल्टिप्लाय केले की तुम्हाला या निडलवरचा फोर्स मिळेल.
की नीडलवरती किती फोर्स ॲक्ट होतोय, नीडलवरती किती फोर्स ॲक्ट होत आहे हे तुम्हाला लगेच समजेल. दुसरं एक्झाम्पल घेतो मी, नीडल नको, नीडल तर खूप बेसिक झालं. इमॅजिन करा तुम्ही एक लिक्विड सरफेस घेतलाय आणि या लिक्विड सरफेसवरती तुम्ही एक स्क्वेअर प्लेट ठेवून दिली, स्क्वेअर प्लेट, थाळी, स्क्वेअर शेपची थाळी. म्हणजे बुकसारखं एक्झाम्पल घेऊ शकतो मी, बट बुक रेक्टँग्युलर आहे, स्क्वेअर आहे, स्क्वेअर आतमधनं भरीव आहे, वॉटर कॅनॉट गो इनसाइड, यू हॅव प्लेस्ड इट ऑन द सर्फेस ऑफ द वॉटर. सो आता इथं मी इफेक्टिव्ह लेंथ काय घेऊ शकतो स्क्वेअर प्लेटसाठी, तर स्क्वेअर प्लेटसाठी इमॅजिन करा स्क्वेअर प्लेटला वॉटर कुठून कुठून टच करू शकतं, एल 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 एल, 4 बाजूने. सो इफेक्टिव्ह लेंथ काय घेतली पाहिजे स्क्वेअर प्लेटसाठी, 4L. हेच जर काही मी स्क्वेअर फ्रेम घेतली असती, स्क्वेअर फ्रेम, तर स्क्वेअर फ्रेमला पाण्याने त्याला आतून पण वेट केलं असतं, बाहेरून पण वेट केलं असतं. सो इफेक्टिव्ह कॉन्टॅक्ट लेंथ किती आली असती ॲट सरफेस कॉन्टॅक्ट लेंथ आली असती 8L. बाहेरून 4L, आतमधून 4L. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, हे आधी व्यवस्थित समजून घेऊ तेव्हाच हे डेरिवेशन समजणार आहे. सपोज मी लिक्विड सरफेसवरती एक रिंग ठेवली आहे रेडियस आरची. तुम्हीच मला सांगा व्हॉट विल बी इफेक्टिव्ह लेंथ. तर रिंग ठेवल्यामुळे बाहेरून पाणी त्याला घेरेल, आतमधून पाणी घेरेल. सो 4πr बनेल, 2πr + 2πr. जर हीच मी रिंग नसून एक डिस्क घेतली असती, डिस्क, ठीक आहे, डिस्क ठेवली असेल पाण्यात, तर डिस्क ठेवली असती तरी फक्त बाहेरून पाणी आलं असतं. सो तिथं मला किती घ्यावं लागलं असतं, ओन्ली 2πr. हे पहा एक महत्त्वाचं आहे की मी डिस्कच्या ऐवजी एक सिलेंडर ठेवला असतं, सॉलिड, भरलेला सॉलिड सिलेंडर आहे. सॉलिड सिलेंडर मी उभा ठेवला असता तरी इफेक्टिव्ह लेंथ 2πrच घेतली असते मी, इफेक्टिव्ह लेंथ 2πrच घेतली असते, कारण की बाहेरून किती कॉन्टॅक्ट होतोय हे महत्त्वाचं आहे. की आतमध्ये लिक्विडच्या किती गेलाय तो, ही लेंथ कामाचीच नाही आपल्या. अरे सरफेस टेन्शन हा सरफेसवाला फिनॉमिना आहे. सो आतमधली लेंथ मोजू का सर, मग ही लेंथ मोजू का, ही लेंथ, अरे काय घेणं देणं त्या लेंथची. आपल्याला बघायचं की सरफेसवरती किती कॉन्टॅक्ट येतोय, आणि सरफेसवरती कॉन्टॅक्ट येतोय फक्त बाहेरून 2πr. सो आन्सर इज 2πr. ही इफेक्टिव्ह लेंथ झाली. इफेक्टिव्ह लेंथ इंटू टेन्शन करा, तुम्हाला फोर्स मिळेल की या सिलेंडरला ओढताना किती फोर्स लागणार, एवढा. इफेक्टिव्ह लेंथ इंटू टेन्शन. अजून एक्झाम्पल घेऊयात. आता मी एक्झाम्पल घेतो एका डिस्कचं किंवा एका पाईपचं ज्याला 2 रेडियस आहेत, इनर आणि आउटर रेडियस, आणि ह्याला पाण्यात टाकला मी. म्हणजे रिफिल टाईप आहे, आतमधनं वेगळा रेडियस, बाहेरनं वेगळा रेडियस, आतमधनं हॉलो आहे, टाकला पाण्यामध्ये. तर मला सांगा काय येईल इफेक्टिव्ह लेंथ. तर ह्याची इफेक्टिव्ह लेंथ बाहेरून 2πr, 2π मोठा, बाहेरून पण पाणी असेल, आतमधून पाणी असेल, पण ते छोट्या रेडियसचं असेल. सो प्लस 2πr. ॲड करायचं, ॲड, टोटल लेंथ आपण कॅल्क्युलेट करतो. इफेक्टिव्ह लेंथ म्हणजे टोटल किती लेंथला तो वेट करतोय, दॅट लेंथ इज कॉल्ड एज इफेक्टिव्ह लेंथ. समजतंय का सगळ्यांना. सरफेस वरती झालं पाहिजे हे, सरफेस वरती, व्हेरी इम्पॉर्टंट, सरफेस वरती झालं पाहिजे हे. आता हे असं इफेक्टिव्ह लेंथ आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि एकदा इफेक्टिव्ह लेंथ तुम्हाला कळाली कशी कॅल्क्युलेट करायची, झालं, मग नुसतं फोर्स काढायचं असतं, मल्टिप्लाय करायचं. याचा तर तुम्ही लोड घेऊच नका. लिक्विड टू लिक्विड चेंज होतो, प्रत्येक लिक्विडचा तो फिक्स्ड असतो. सो आपल्याला त्याचं टेन्शन नाही घ्यायचं की कुठल्या लिक्विडचा किती असतो तो. इट विल बी गिवन इन द क्वेश्चन. नाव वी विल मूव्ह टू द रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन. काय रिलेशन आहे यांच्यामध्ये. सरफेस टेन्शनचं तुम्हाला मिनिंग कळालं आहे, सरफेस एनर्जीचा मिनिंग कळाला आहे, मग त्यांच्यात रिलेशन काय आहे बघूयात. लेट्स मूव्ह टू द रिलेशन. ओके, सो द नेक्स्ट पॉईंट इज द रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी. आपण दोघांचे मिनिंग बघितले आहेत, आता ह्यांच्यात काय रिलेशन आहे बघूयात. सो एक हायपोथेटिकल एक्सपेरिमेंट आहे. इमॅजिन करा एक फ्रेम आहे, रेक्टँग्युलर फ्रेम आहे. हा रेक्टँगल वाटत नसेल तुम्हाला कारण की आपण हा आयसोमेट्रिक 3D व्ह्यू ड्रॉ करतोय. आणि या फ्रेमला 3च बाजू आहेत, चौथी बाजू बंदच नाही. पण चौथी बाजू जी आहे ती एका स्लाइडिंग रॉडनी आपण अटॅच केली. स्लाइडिंग रॉड म्हणजे हा जो फ्रेमचा चौथा भाग आहे ना, तो या फ्रेमवरती स्लाइड होऊ शकतो, फ्रिक्शनलेसली स्लाइड होऊ शकतो. आता अशी फ्रेम तर पॉसिबल नाही बनवणं, कारण की फ्रिक्शन तर असलंच पाहिजे, कोणतं ना कोणतं फ्रिक्शन असेलच. म्हणूनच म्हटलं हायपोथेटिकल आहे, ठीक आहे, इमॅजिनरी एक्सपेरिमेंट आहे, तसं करून आपण डिराईव्ह करणार आहे. सो ही फ्रेम जर काही, तिचा लेंथ आहे L. ह्या फ्रेमला जर आपण एका सोप सोल्युशनमध्ये बुडवलं आणि बाहेर काढलं, सोप सोल्युशनमध्ये, तर कुठे बनणार आहे सोप फिल्म किंवा लिक्विड फिल्म कुठे बनणार आहे. तर फिल्म तिथेच बनू शकते जी चारी साईडून बंद असते. इथे तर बनणार नाही फिल्म. सो इथे फिल्म बनेल, बरोबर. आता इथे जेव्हा फिल्म बनेल तर या वायरसाठी
ह्या वायरसाठी तुम्हाला मी विचारतोय की आपण तर शिकलोय की सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला असा आहे फोर्स अपॉन इफेक्टिव्ह लेंथ. तर तुम्ही मला सांगा ह्या वायरवरती किती फोर्स ॲक्ट होणार आहे अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला. तुम्हाला इफेक्टिव्ह लेंथ काढायची. तुम्ही म्हणाल सर इफेक्टिव्ह लेंथ ह्याची फक्त एल राहायला पाहिजे, एल, कारण की या साईडला लिक्विड नाही आहे, या साईडला लिक्विड आहे म्हणजे एल घेतली पाहिजे. इथेच फक्त कॉन्टॅक्टमध्ये आहे लिक्विड त्या वायरच्या. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, फक्त एकाच साईडला आहे म्हणून एल घेतली पाहिजे. अरे पण ही सरफेस फिल्म आहे, हिला पलीकडची पण तर बाजू आहे. सो या बाजूला पण एल कॉन्टॅक्ट येणार आहे, या बाजूला पण एल कॉन्टॅक्ट येणार आहे. सो दोन्ही साईडून एल कॉन्टॅक्ट त्याला इथे ओढणार आहे. आता इथेच का ओढणार आहे, तर लिक्विडची टेंडन्सी असते ना टू मिनिमाइज द एरिया. सो त्यामुळे लिक्विड विल ट्राय टू मिनिमाइज द एरिया. ह्या फोर्समुळे हा रॉड या साईडला फोर्स ॲक्ट होणार आहे या डिरेक्शनमध्ये, तर तो मिनिमाइज करायला जाईल एरिया. सो हा फोर्स किती ॲक्ट होणार आहे, तर फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट रॉड विल बी 2L × T. हे पहिलं तुम्हाला समजलं पाहिजे की 2L आलाच कसं काय. आजपर्यंत तुम्हाला शिकवलंय सरफेसवरती लेंथ रॉड एक निडल ठेवली लेंथ एलची, तर तुम्हाला माहिती आहे 2L का घ्यायचं. पलीकडे लिक्विड आहे, अलीकडे लिक्विड आहे, दोन्हीकडून त्यांनी टच केलं आहे. इथे फक्त या साईडला लिक्विड आहे, इथे लिक्विड नाही. बट इथे लिक्विड पलीकडच्या साईडून सरफेस फिल्म असल्यामुळे इथे सरफेस आहे, तसाच मागे पण सरफेस आहे, मागे पण सरफेस आहे ना. सो हा सरफेस आहे. इथे या लिक्विड सरफेसवरती मी निडल ठेवली आहे, इथं एल, इथं एल, खालून नाही आहे, खाली तर पूर्ण लिक्विड आहे. सो खाली सरफेस नाही आहे ना. सो सरफेस फिल्म जेव्हा असते ना तेव्हा त्याला 2 सरफेसेस असतात, लक्षात ठेवा. सरफेस फिल्मला 2 सरफेस असतात, बरोबर. सो ही जी फिल्म आहे याला 2 सरफेस असल्यामुळे 2L लेंथ घ्यावी लागली. 2L लेंथला तो कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि ह्या फोर्समुळे तो इथं ओढला जातोय. जर मी एक्सटर्नली फोर्स लावला ॲटलिस्ट एवढा आणि त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, एवढा फोर्स लावून मी त्याला बाहेर ओढण्याचा, एवढा फोर्स आतमध्ये लागतोय, तर मला कमीत कमी एवढा फोर्स लावून त्याला थांबवून त्याला व्हेरी व्हेरी टायनी फोर्स एक्स्ट्रा लावून ओढावा लागेल. अँड वेन आय विल पुल इट आउटसाईड, समजा मी त्याला dx डिस्टन्सनी बाहेर ओढलं, किती डिस्टन्सनी, dx, तर या प्रोसेसमध्ये मी जेव्हा त्याला dx डिस्टन्सनी बाहेर ओढीन तर मी किती वर्क परफॉर्म करणार आहे. मी जे काही वर्क परफॉर्म करणार आहे दॅट वर्क कॅन बी गिवन ॲज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे तर माहिती आहे मेकॅनिक्समध्ये आपण शिकलो आहे. सो एवढं मी वर्क केलं आहे आणि हे वर्क कुठे जाणार आहे, कुठे जाणार, हे वर्क स्टोअर कुठे होणार आहे, तर हे सगळ्याच्या सगळं वर्क कशासाठी वापरण्यात आलं आहे, एक्स्ट्रा एरिया बनवण्यासाठी. आणि एरिया बनवणं म्हणजे मॉलिक्युल्सला सरफेसवरती आणणं. सो लिक्विड मॉलिक्यूल सरफेसवरती आले तर त्यांची एनर्जी डेव्हलप झाली, सरफेस एनर्जी ज्याला म्हणतो. सो मी जे काही वर्क केलं आहे हे सगळ्याच्या सगळं वर्क स्टोअर झालं सरफेस एनर्जीच्या फॉर्ममध्ये. कशाच्या फॉर्ममध्ये, सरफेस एनर्जीच्या. सो त्यामुळे सरफेस एनर्जीला पण आपण DWच म्हणणार आहे. सरफेस एनर्जीला पण आपण DWच म्हणणार आहे. सरफेस एनर्जीचा आन्सर आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बट फोर्स काय, 2L × T, फोर्सची व्हॅल्यू टाकली इंटू dx. अरे याला नीट सॉल्व्ह करूयात. मला सांगा 2L × dx काय प्रकार आहे, तर L × dx, तर क्लिअरली हा एरिया आहे जो बनला आहे नवीन. जो नवीन एरिया इथं बनलेला आहे ओढल्यामुळे तो L × dx आहे. बट आधीच सांगितलं मी तुम्हाला सरफेस फिल्म आहे, याला इथून पण LdX एरिया असेल, इथून पण LdX असेल. सो 2L dx हा अख्खाच्या अख्खा नवीन एरिया क्रिएटेड आहे म्हणून मी त्याला DA लिहितो. त्यामुळे आपण जे काही वर्क करतो, जे सरफेस एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं ते काय असतं, T × DA. त्यामुळे सरफेस टेन्शन इज ॲक्च्युली न्यूमरिकली इक्विव्हॅलंट टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. सो सरफेस टेन्शनचं दुसरं डेफिनेशन काय आहे, सरफेस टेन्शन कॅन बी डिफाइंड ॲज सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. इट इज न्यूमेरिकल इक्विव्हॅलंट. तुम्हाला तर माहिती आहे सरफेस टेन्शनचं युनिट न्यूटन पर मीटर असतं. तर सरफेस एनर्जीचं युनिट काय असलं पाहिजे, एनर्जी जूल एरिया मीटर स्क्वेअर. अरे पण जूल पर मीटर स्क्वेअर आणि न्यूटन पर मीटर एकच असतं, कसं काय सर, तर जूल म्हणजेच फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन खाली मीटर स्क्वेअर आहे. सो 1 मीटर गेला, तेच मिळाले. सो हे सगळे डायमेन्शनली पण मॅच होत आहेत आणि हा त्याचा फॉर्म्युला बनला आहे. सरफेस टेन्शन इज न्यूमरिकली इक्विव्हॅलंट टू एनर्जी पर युनिट एरिया. आणि दिस ब्रिंग्स अस टू द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला नंबर 2. मी सांगितलं ऑलरेडी सरफेस टेन्शनमध्ये 3 मॅक्सिमम 4 फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत, बाकी सगळा टाइमपास आहे. हा दुसरा महत्त्वाचा फॉर्म्युला इथे अराईज झाला आहे. पहिला हा होता, दुसरा फॉर्म्युला आहे सरफेस टेन्शन इज dW/dA. dW/dA हा सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आणि ह्याच्यावरती खूप सारे क्वेश्चन्स आपण आता सॉल्व्ह करणार आहे. dW/dA इज सरफेस टेन्शन. लेट्स मूव्ह टू द न्यूमेरिकल्स. ओके, सो द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज द फॉर्म्युला
टी इज इक्वल टू वर्क डन पर युनिट एरिया और सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. या पर्टिक्युलर टाईप ऑफ क्वेश्चनमध्ये तुम्हाला टेन्शन जसं मी सांगितलं तसं तो लिक्विडची प्रॉपर्टी, सो त्याच्याबद्दल काही लोड घ्यायचा नाही आपल्याला. आपल्याला फोकस करायचं एरिया चेंज किती होतो. सो इफेक्टिव्ह चेंज इन एरियावरती जास्त लक्ष द्यायचं आपल्याला. जेवढा एरिया चेंज होईल तेवढं जास्त वर्क होईल. बरोबर. आता हा एरिया चेंज कशा कशा वेनी देऊ शकतात. साधं तर पहिलं सिंपल एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. फ्रेम टाईप क्वेश्चन्स की बाबा आधी 4x4ची फ्रेम होती, आता ती फ्रेम 4x6ची झाली, तर किती वर्क डन झालं. तर ह्या फ्रेममध्ये आधीचा एरिया 16, नंतरचा एरिया 24 असं झालंय तुम्हाला वाटत असेल, आणि 16मधनं 24 झालंय म्हणजे 24 - 16 8नी चेंज झालंय. तर चेंज इन एरिया 8 आहे असं तुम्हाला वाटत असेल तर चुकीचं आहे थोडंसं. का चुकीचं? कारण की सरफेस फिल्म आहे, याला इथून 8चा एरिया आहे, पलीकडून 8चा एरिया आहे, म्हणजे ह्याचा एरिया पुढून 16चा एरिया आहे, मागून 16चा एरिया आहे. सो ह्याचा ओरिजिनल एरिया 32 आहे, आणि आता तो एरिया 24 पुढून 24 मागून 48 झाला आहे. सो चेंज इज नॉट 8, चेंज इज 16. सो लक्षात ठेवा, फिल्म नीट लक्ष द्यायचं. फिल्म असेल तर 2 साईड्स असतात. दुसरं एक्झाम्पल तुम्हाला मी देतो की दुसरं एक्झाम्पल आहे, एक बबल आहे, बबल BUBBLE, सोप बबल. आता सोप बबलचा समजा रेडियस R असेल, तर त्याचा सरफेस एरिया किती आहे सध्याचा इनिशियल एरिया. तर इनिशियल एरिया त्याचा 8πr² आहे. कसं काय सर 8πr²? तर आतमधनं पण तर लिक्विड फिल्म आहे, आतमधनं पण सरफेस बनेल ना, आणि बाहेरनं पण सरफेस बनेल, कारण की सोप बबल आहे. सो त्याचा 8πr² आहे. समजा त्याचा रेडियस R1 आहे आणि मी त्याला ब्लो करून रेडियस R2 पर्यंत नेला, तर मी किती चेंज इन एरिया केला आहे. सो 8πr² - R1². दिस विल बी माय चेंज इन एरिया, आणि त्या चेंज इन एरियाला टेन्शननी मल्टिप्लाय करा, वर्क डन मिळालं. सो चेंज इन एरिया काढणं आपला एम असला पाहिजे, कारण की त्याला नंतर टेन्शननीच तर मल्टिप्लाय करायचं वर्क काढण्यासाठी. चेंज इन एरिया जमला पाहिजे. सो पहिलं एक्झाम्पल या फ्रेमवाले, दुसरं एक्झाम्पल बबलवाले. महत्त्वाचे एक्झाम्पल ड्रॉपलेटवाले, सगळ्यात महत्त्वाचे, आणि ह्याच्यावरती खूप प्रश्न विचारले जातात. काय प्रश्न असतो बघा. एक मोठा ड्रॉप असतो, हा ड्रॉप तुकड्या तुकड्यांमध्ये बिखरतो, n नंबर ऑफ ड्रॉपलेट्समध्ये तो ब्रेक होतो, n ड्रॉपलेट्समध्ये तो ब्रेक होतो. आता या प्रोसिजरमध्ये n ड्रॉपलेटमध्ये जेव्हा तो तुटेल, थोडासा विचार करूयात आपण की व्हॉल्यूमचं काय होईल रे. 10 लिटरचा ड्रॉप 10 तुकड्यांमध्ये ब्रेक झाला तर प्रत्येक एक लिटरचे 10 बनतील ना. व्हॉल्यूम थोडीच कुठे गायब होणार आहे. सो व्हॉल्यूम रिमेन्स, ड्रॉपचं ड्रॉपलेट होऊ द्या, ड्रॉपलेटचं ड्रॉप होऊ देत, सेमच राहणार आहे, आणि तसंच मास पण सेमच राहणार आहे. फरक पडणार आहे कोणाला, तर फरक पडणार आहे एरियाला. सी, जेव्हा ड्रॉपचा ड्रॉपलेट बनतो तेव्हा आतमधले मॉलिक्यूल पण आता बाहेर येऊन छोटे छोटे स्पियर बनवणार आहेत. सो ड्रॉपचा ड्रॉपलेट बनताना शॉकिंगली टोटल सरफेस एरिया वाढतो. टोटल सरफेस एरिया वाढतो. काही जण असा विचार करत असतील, सर हा मोठा दिसतोय, छोटा दिसतोय, एरिया तर कमी झाला पाहिजे. बट मी एका ड्रॉपचं बोलतच नाहीये, मी सगळ्या ड्रॉप्सचा एरिया ॲड करून जो मोठा एरिया बनतोय तो ह्याच्यापेक्षाही जास्त असला पाहिजे. कळालं का? सो सरफेस एरिया ड्रॉपचं ड्रॉपलेट होताना इन्क्रीज होतो, आणि ड्रॉपलेटचं ड्रॉप होताना म्हणजे जेव्हा कॉम्बिनेशन होतं तेव्हा तो डिक्रीज होतो. आणि तुम्हाला माहिती आहे सरफेस एरिया वाढला तर वर्क डन, वर्क करावं लागेल, आणि सरफेस म्हणजे एनर्जी ॲब्झॉर्ब करेल, तो एनर्जी घेऊन तो एरिया वाढवेल, आणि एरिया कमी झाला तर तो एनर्जी रिलीज करेल. सरफेस एरिया इन्क्रीज झाला तर इन्क्रीज होण्यासाठी वर्क करावं लागेल, म्हणजे तो ॲटमॉस्फिअरमधून एनर्जी घेईल, कुठून तरी एनर्जी घेईल, हीट घेईल, एनर्जी ॲब्झॉर्ब करेल, आणि जेव्हा डिक्रीज होईल तेव्हा तो रिलीज करेल. आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की फॉर्म्युला काय असला पाहिजे. नीट बघा, मी तुमच्यासाठी एक शॉर्टकट फॉर्म्युला बनवून देतो इथे. ड्रॉपलेटवाले क्वेश्चन कधी पण आले, हाऊ टू टॅकल दीज टाईप ऑफ क्वेश्चन्स, इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. आणि तुम्ही हा फॉर्म्युला लक्षातच ठेवा. मी तर रेकमेंड करीन, तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल तर इट विल सेव्ह अ लॉट ऑफ टाइम इन फिजिक्स MCQ सेशन्स, फिजिक्स MCQ एक्झाम. सी, ड्रॉपचा रेडियस आपण म्हणणार आहे कॅपिटल R, आणि ड्रॉपलेटचा रेडियस म्हणणार आहे स्मॉल r. ड्रॉपलेटमध्ये n नंबर ऑफ ड्रॉपलेटमध्ये तो ब्रेक होणार आहे. मी तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो की तुम्हाला ते n ड्रॉपलेट्समध्ये जेव्हा ब्रेक होणार आहे असं सांगितलं ना, तर तो n परफेक्ट क्यूब असला पाहिजे. तुम्हाला एकतर ते म्हणतील 8 मध्ये ब्रेक झाला, किंवा तुम्हाला ते म्हणतील 27 मध्ये ब्रेक झाला, किंवा तुम्हाला ते म्हणतील 64 मध्ये ब्रेक झाला, 125 मध्ये झाला, 512 मध्ये झाला, 1000 मध्ये झाला, 1 मिलियन मध्ये झाला. बट ऑलवेज इट विल बी अ परफेक्ट क्यूब. कारण की जेव्हा ड्रॉपचं ड्रॉपलेट होतं ना तेव्हा व्हॉल्यूम कॉन्झर्वेशन होतं. 4/3 πr³ बिकम्स इक्वल टू n टाइम्स एका ड्रॉपचं व्हॉल्यूम, 4/3 πr³.
हे सॉल्व्ह केल्यावरती तुम्हाला समजेल r इज इक्वल टू n⁻⁴r, म्हणजे छोट्या ड्रॉपचा रेडियस इंटू n⁻⁴ इज द रेडियस ऑफ द मोठा ड्रॉप. नॉर्मली आपण मोठ्या ड्रॉपला मोठा आर, छोट्या ड्रॉपला छोटा आरच म्हणणार आहे. सो कॅल्क्युलेशन सॉल्विंग वेळेस खूप सोपं जाणार आहे. आणि आता आम्ही जर काही तुम्हाला विचारलं की मला सांगा चेंज इन एरिया किती झाला, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की ड्रॉपलेट झाल्यावरती एरिया वाढतो, तर कसं कॅल्क्युलेट करणार मी चेंज इन एरिया. फायनल एरिया 4πr². हा फायनल एरिया आहे का? नाही, हा तर एका ड्रॉपचा एरिया आहे. असे किती ड्रॉप्स आहेत? n ड्रॉप्स आहेत. सो n इंटू 4πr² मायनस एका ड्रॉपचा ओरिजिनल एरिया किती होता? 4π मोठा r². आपल्याला हे उत्तर मोठ्या आरमध्ये हवा असेल तर छोट्या आरला रिप्लेस करावं लागेल. छोट्या आरला मी काय रिप्लेस करू शकतो? छोट्या आरला मोठा आर अपॉन n⁻⁴ रिप्लेस केलं मी जर इथे, तर काय होईल बघा, 4π मोठा r² अपॉन n⁻⁴ होईल. बट इथे n⁻⁴ आहे. n⁻⁴ 4π मोठा r² अपॉन n⁻⁴ मायनस 4πr². आणि जर n⁻⁴ अपॉन n⁻⁴ तुम्हाला जमत असेल तर हे सॉल्व्ह करून n⁻⁴ राहतं 4πr² मायनस 4πr². आणि कॉमन काय येईल ह्याच्यातनं? 4πr² कम्स आउट कॉमन. What is left in the bracket is this thing. That's it. This is the change in area. This is the change in area. And once you multiply it with tension, तुमचं काम झालं आहे. वर्क डनचा प्रोसेसचा फॉर्म्युला काय? 4πr²t n⁻⁴ मायनस 1. लर्न दिस फॉर्म्युला. लर्न करून टाका. 4πr²t n⁻⁴ मायनस 1. कधी वापरायचा आहे? ड्रॉपलेटमध्ये ब्रेक होतो तेव्हा वापरायचा आहे का ड्रॉपलेट ड्रॉपमध्ये होतो तेव्हा वापरायचा आहे? तसं काहीही नाही आहे. कुठल्याही प्रोसेसमध्ये हा फॉर्म्युला व्हॅलिड राहणार आहे. पण तुम्हाला जर काही प्रश्नामध्ये सांगितलं आहे की 4 मिलीमीटरचा एक मोठा ड्रॉप 1000 ड्रॉपलेट्समध्ये ब्रेक झाला, तर 1000 म्हणजे n तर देतीलच तुम्हाला. बट हा आर कोणता आहे, छोटा की मोठा? तुम्हाला इथे समजेल सर हा मोठा आर आहे, कारण की मोठा ड्रॉपलेटमध्ये ब्रेक झाला आहे. सो मोठा आरचा फॉर्म्युला आहे. बट उद्या क्वेश्चन असा पण विचारू शकतात की 1 मिलीमीटर वाले असे 64 ड्रॉपलेट्स आहेत. किती? 64 ड्रॉपलेट्स. मग ते कंबाईन झाल्यावरती किती एनर्जी चेंज झाली? मग अशा वेळेस तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता का? तर वापरू शकता खरं सांगितलं तर. पण या फॉर्म्युल्यामध्ये मोठा आर नाही दिलाय, छोटा आर दिलाय. सो मी तुम्हाला ह्याचा अजून एक व्हर्जन बनवून देतो जो छोट्या आरमध्ये आहे, कारण की मला माहिती आहे रिलेशन मोठ्या आर आणि छोट्या आरमधलं. मी टाकतो आरचं रिलेशन इथे. मी हा आरची व्हॅल्यू इथे टाकली ना, तर मला दुसरा फॉर्म्युला असा मिळेल. इथे तुम्हाला लिहून दाखवतो. वर्क डन इज 4π आरच्या जागी ही टाकली ना, r² n⁻⁴ n⁻⁴ r² इंटू द ब्रॅकेट काय आहे आतमध्ये? n⁻⁴ मायनस 1. आणि नाव इफ आय मल्टिप्लाय n⁻⁴ इन द ब्रॅकेट इट बिकम्स 4π r² n मायनस n⁻⁴. दिस बिकम्स इंटू टेन्शन तर राहिलेच ना रे, इंटू टी. दिस बिकम्स युअर ऑल्टरनेट वर्जन. सो 2 इम्पॉर्टंट फॉर्म्युले ड्रॉपलेट वाले क्वेश्चनसाठी. एनर्जी इज इक्वल टू 4π r²t n⁻⁴ मायनस 1 और एल्स 4π छोटा r²t n मायनस n⁻⁴. विच एवर यू वॉन्ट यू कॅन यूज इट. बट मी रेकमेंड करीन डेटावर बघा तुम्ही काय दिले. मोठ्या ड्रॉपचा रेडियस दिलाय, पहिला वापरा. छोटे ड्रॉपचे रेडियस दिले, हा वापरा. बट हा असं नाही आहे की ड्रॉपलेट झाला का ड्रॉपलेट ड्रॉप झाला. दोघांसाठी सेमच फॉर्म्युला रे. फक्त फरक असा पडेल, ड्रॉपचा ड्रॉपलेट होईल, एनर्जी ॲब्झॉर्ब करावी लागेल कारण की एरिया वाढतोय, आणि ड्रॉपलेटचा ड्रॉप होईल तेव्हा एनर्जीला रिलीज व्हावं लागेल, एरिया कमी होतोय. दिस आर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला ही थिअरी नाही सापडणार, बट CETसाठी खूप महत्त्वाची आहे. इनफॅक्ट टेक्स्टबुकमध्ये पण न्यूमेरिकल्स आहे त्याच्यावरती. त्यांनी टेक्स्टबुकमध्ये काही थिअरीज दिली नाही याची, बट तुम्हाला माहिती पाहिजे हे. ठीक आहे. इनफॅक्ट तुम्हाला याच्या पुढे जाऊन पण गोष्टी विचारणार आहेत की एका मोठ्या ड्रॉप आणि एका छोट्या ड्रॉपलेटच्या एनर्जीचा काय रेशो आहे. काय विचारतील बघा, हे थोडं एक्स्ट्रा होत आहे. एक मोठ्या ड्रॉपच्या एनर्जीचा, ड्रॉपचा आणि एक सिंगल ड्रॉपलेटच्या एनर्जीचा रेशो काय असेल.
एक ड्रॉप आणि ड्रॉपलेटच्या एनर्जीचा रेशो काय असेल? अरे एनर्जीचा रेशो त्यांच्या एरियावर डिपेंड करेल, बरोबर ना? तर मोठ्या ड्रॉपचा एरिया 4πr² असतो, टेन्शन तर दोघांचं सेम आहे, ड्रॉपलेटचा 4π छोटा r² असतो. सो उत्तर r²/r² येणार आहे. आणि हे लगेच वापरायचं. r²/r² काय देईल? हा खाली जाईल. r²/r² काय देईल? n⁻²/3. असं समजतंय? दीज आर द थिंग्स दॅट यू मस्ट नो. बेसिक्स माहिती असतील ना, तुम्ही काही पण बनवू शकता. सो हे सगळं उतरून घ्या पॉज करून. वी विल मूव टू द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. Okay, so the next point and the last point of today's session is the point angle of contact. Angle of contact म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं डेफिनेशन काय आहे, आणि नंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्टचे टाइप्स काय असतात. तर नीट पहा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा जो पॉईंट आहे ह्याचा अर्थ काय असतो. तर आपण बघितलंय बीकर मध्ये आपण जर काही लिक्विड घेतलं तर लिक्विड नॉर्मली फ्लॅट हॉरिझॉन्टल राहतं बिकॉज ऑफ सरफेस टेन्शन. बट जर आपण नीट एंड्सला एजेसला बघितलं तर लिक्विड थोडंसं वरती किंवा कधी कधी काही लिक्विड्स थोडंसं खाली अशा शेपमध्ये बनतात. आणि हे आपल्याला नीट बघायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी कॅपिलरी ट्यूब्स किंवा छोट्या बारीक ट्यूब्स घेतल्या ना तर त्याच्यामध्ये लगेच हे ऑब्झर्व करता येतं. त्यामध्ये यू विल सी द लिक्विड का लेवल इज इन दिस वे, इट इज अ मिनिस्कस. ओके, आता हे अशा प्रकारच्या गोष्टी एंड्सला का होतात आणि इथे असा कर्व का बनला जातो आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय प्रकार आहे. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं डेफिनेशन असं आहे की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज द अँगल बिटवीन, नीट बघा काय अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं डेफिनेशन मी कसं बनवतोय, इव्हॉल्व करतोय मी. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय? अँगल बिटवीन सॉलिड अँड लिक्विड, सॉलिड अँड लिक्विड. बट प्रॉब्लेम आहे एवढ्या डेफिनेशनमध्ये, एवढंच डेफिनेशन आहे का सर अँगल बिटवीन सॉलिड अँड लिक्विड? तर हा एवढंच डेफिनेशन. बट प्रॉब्लेम असे की हे डेफिनेशन पूर्ण नाही आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक आहे, टेक्निकल एरर आहे. तो एरर असा आहे की ठीक आहे सॉलिड आणि लिक्विडमधला अँगल हे समजू शकतो मी, बट सॉलिड स्ट्रेट लाईन आहे, लिक्विड कर्व आहे. आता जर लिक्विड कर्व असेल तर मी एका स्ट्रेट लाईन आणि एका कर्वमधला अँगल कसा काढू शकतो? तर हा कर्वचा तर मी कर्वचा अँगल तर वाढत चाललाय बघा, इथे कमी आहे, इथे अजून वाढला, इथे अजून वाढला, सो अँगल चेंज होतोय. सो यू कॅनॉट फाइंड अँगल बिटवीन अ स्ट्रेट लाईन अँड अ कर्व. सो आपल्याला त्या कर्वला स्ट्रेट लाईन करायचं आहे पहिलं तर. सो आपण पहिल्या अटेम्प्टमध्ये चुकीचं डेफिनेशन लिहिलं आहे, आपण त्याला इव्हॉल्व करूयात. अँगल बिटवीन सॉलिड अँड, जे चूक होती ना लिक्विड कर्व आहे, अँड टँजंट ड्रॉन टू लिक्विड, टँजंट ड्रॉन टू लिक्विड. आता आपण खुश झालो, चला डेफिनेशन बरोबर झाली. आता दोन लाईन बनल्या, टँजंट ड्रॉन टू द लिक्विड. बट याच्यात एक टेक्निकल इश्यू आहे. तर टेक्निकल इश्यू असा आहे की लिक्विड कर्व आहे, मी टँजंट ड्रॉ करू तर कुठे करू? इथे टँजंट ड्रॉ करू का इथे करू टँजंट ड्रॉ, का इथे करू टँजंट ड्रॉ? ते तर स्पेसिफाय कर. त्यामुळे हे डेफिनेशन पण चुकीचं आहे. त्याला आपण अजून इव्हॉल्व केलं, अजून त्याला आपण रिवाईज केलं आणि त्याला प्रॉपरली लिहिण्याचा प्रयत्न केला. आता नीट लिहिलं बघा, अँगल बिटवीन सॉलिड अँड टँजंट ड्रॉन टू लिक्विड ॲट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. कुठे ड्रॉ करायचं टँजंट? ते म्हणे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला ड्रॉ करा. अच्छा, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला टँजंट ड्रॉ करायचं आहे का? ठीक आहे. सो मी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला टँजंट ड्रॉ केला. ठीक आहे. सो आता आपल्याला वाटलं की चला आता डेफिनेशन बरोबर झालं आहे, क्या बात आहे. बट इथे अजून एक प्रॉब्लेम झाला की अँगल बिटवीन सॉलिड अँड टँजंट ड्रॉन टू द लिक्विड ॲट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये दोन अँगल बनत आहेत. एक अँगल हा बनतोय सॉलिड आणि या टँजंटमध्ये, आणि एक अँगल हा बनतोय. परत प्रॉब्लेम झाला, तर अजूनही इनकम्प्लीट आहे. सो फायनल रिव्हिजन, फायनली आता करेक्ट लिहायचं आहे. आता आपण ठरवलं आहे, आता काही मिस्टेक नाही राहिलं पाहिजे. सो फायनल डेफिनेशन काय? अँगल बिटवीन सॉलिड अँड टँजंट ड्रॉन टू लिक्विड ॲट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मेजर्ड इनसाइड द लिक्विड. लिक्विडच्या आतमध्ये मेजर करा. हे लिक्विडच्या बाहेर मेजर करण्यासारखं झालं. सो लिक्विडच्या आतमध्ये मेजर करा. दिस इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. दिस अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, आय होप सगळ्यांना डेफिनेशन ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कळालं आणि मी कसं ते बनवलं. हे काही पाठ करायची गोष्ट नाही, आपण हळूहळू त्याला इव्हॉल्व केलं की अँगल बिटवीन सॉलिड अँड लिक्विड. मग लिक्विड तर कर्व आहे, मग टँजंट टू द लिक्विड. मग टँजंट कुठे ड्रॉ करायचं? पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला. मग पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला ड्रॉ केलं की मेजर कुठे करायचं? इनसाइड द लिक्विड. हे असं करत करत पूर्ण डेफिनेशन बनलं अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं. ठीक आहे. आता वन्स वी नो अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं डेफिनेशन, आता बघूयात अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नक्की डिपेंड कशावरती करतो आणि असतो काय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर बघा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुम्हाला समजला काय असतो, डेफिनेशन कळालं त्याचं. आता काही लिक्विडसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वेगळा असतो, प्रत्येक लिक्विडसाठी वेगळा असतो, एव्हरी लिक्विड सॉलिड पेअरसाठी वेगळा असतो. सो
नीट लक्ष द्या आता. हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो कन्सेप्ट आहे ना, तो डिपेंड करतो तुमच्या सॉलिड लिक्विड पेअरवरती. सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन फर्स्ट, तो कशावर डिपेंड करतो? सॉलिड लिक्विड पेअर. म्हणजे जर मी वॉटर आणि ग्लास घेतला तर त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वेगळा असेल. बट मी वॉटर आणि आयन घेतलं किंवा वॉटर आणि दुसरं कुठलं मटेरियल घेतलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होणार आहे. असं नाही की वॉटरचा फिक्स्ड येतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड करतो पेअरवरती, सॉलिड लिक्विड पेअर. फर्स्ट पॉईंट. दुसरा तो डिपेंड करतो टेम्परेचरवरती. तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर लक्षात ठेवा, पुढे जाऊन आपण शिकणार आहे, टेम्परेचर वाढवलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी होणार आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विल रिड्यूस. तिसरा पॉईंट आहे इम्प्युरिटीवर डिपेंड करतं. इम्प्युरिटी म्हणजे काही कंटॅमिनेशन ॲड झालं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होऊ शकतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सॉलिड लिक्विड पेअरवर डिपेंड करतो, टेम्परेचरवर डिपेंड करतो, इम्प्युरिटीवर डिपेंड करतो. चौथा तो डिपेंड करतो लिक्विडच्या वरती काय मीडियम आहे. जसं की समजा असा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बनला असेल इथे, पण इथे मी समजा एअरच्या ऐवजी दुसऱ्या कुठेतरी लिक्विड भरून टाकलं तर मीडियम अबाव फ्री सरफेस वर पण डिपेंड करतो. हे 4 पॉईंट्स आहेत की ज्याच्यावरती अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड करतो. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. सो सगळ्यात पहिलं 2 मार्काला प्रश्न विचारतील एक्झाममध्ये. डिफाईन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, हेन्स एक्सप्लेन इट, राईट द फॅक्टर्स ऑन विच इट डिपेंड्स. सो तुम्हाला हे लिहायचं आहे. हे सगळं लिहून झाल्यावरती आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की काही मटेरियलसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट का असतो, काही मटेरियलसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूज का असतो. असं का होतं, ह्याच्या मागे काय सायन्स आहे, आपण हे शिकणार आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट का असतो, ऑब्ट्यूज का असतो. आणि नंतर आपण हे पण बघणार आहे की ड्रॉप्स, काही ड्रॉप तुम्ही बघा तर काही ड्रॉप असे बनतात, पण तुम्ही वॉटरला जर काही लोटस लीफवरती टाकलं तर त्याचा ड्रॉप असा बनतो बऱ्यापैकी. बघितलं आहे का कधी? सो असं का पाण्याचा ड्रॉप ग्लासवरती असा आणि लोटस लीफवरती असा का? तर शेप ऑफ लिक्विड ड्रॉपच्या मागे काय सायन्स आहे, त्याच्या मागे काय फॉर्म्युला आहे, हे पण आपण बघणार आहे. सो आता फक्त 2 पॉईंट राहिले, ॲक्यूट ऑब्ट्यूज कसा बनतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि शेप ऑफ लिक्विड ड्रॉपचा. सो अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा हा स्टार्ट झाला. लेट्स मूव्ह फर्दर टू द रिझनिंग की वाय ॲक्यूट, वाय ऑब्ट्यूज आणि वाय शेप ऑफ ड्रॉप इज इन दिस वे. लेट्स मूव्ह. ओके, सो सगळ्यात पहिलं आपण बघूयात अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जेव्हा बनतो तो ॲक्यूट का बनतो, ऑब्ट्यूज का बनतो. 0 आणि नंतर 90 डिग्री या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. सगळ्यात पहिलं तर हे चालू करण्याच्या आधी ही गोष्ट क्लिअर करूयात की वेन एव्हर यू हॅव अ लिक्विड सरफेस, तर लिक्विड सरफेस फ्लॅट असतो. बरोबर, लिक्विड सरफेस इज फ्लॅट बिकॉज त्याच्यावरती नेट फोर्सेस डाऊनवर्ड असतात. याचा अर्थ आपण असं कन्क्लूड करतोय की लिक्विड विल ऑलवेज फॉर्म अ सरफेस परपेंडिक्युलर टू द नेट फोर्स. नेट फोर्स डाऊनवर्ड आहे म्हणून आडवा सरफेस आहे, नेट फोर्स डाऊनवर्ड आहे म्हणून आडवा सरफेस आहे. बट तुम्ही बघा, एक बकेटमध्ये मी पाणी घेतलं आणि या बकेटला मी हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरवलं, हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये असं फिरवलं, ठीक आहे, सर्क्युलर मोशनमध्ये. तर याच्यामधलं लिक्विड आधी असं होतं आडवं, तर आता ह्याच्यातलं लिक्विड कसं बनणार आहे बघा, ते लिक्विड असं राहणार आहे. त्याचं लिक्विड असं टिल्ट का होणार आहे, त्याचं रिझन असे की त्याच्यावरती नेट फोर्स कसा आहे बघा, एक आहे सेंट्रीफ्युगल, एक आहे त्याचं वेट, आणि नेट फोर्स कसा आहे बघा ना, नेट फोर्स असा आहे. सो कधी पण नेट लिक्विडचा सरफेस नेट फोर्सला परपेंडिक्युलर बनण्याचा प्रयत्न करतो. आणि लिक्विड म्हणूनच तर फ्लॅट आहे, कारण की नेट फोर्स डाऊनवर्ड आहेत सगळे. आपण बघितले ग्रॅव्हिटीचा पण डाऊनवर्ड आहे आणि ते सगळे फोर्सेस ॲक्टिंग ऑन द टॉप मॉलिक्युल्स आर डाऊनवर्ड. बट व्हॉट हॅपन्स ॲट द एज, असं इथे असं काय होतं, इथे असं काय होतं बघूयात. त्यासाठी आपण आता इंडिव्हिज्युअल लेवलवरती जाऊन डिस्कस करूया. फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट ॲक्यूट अँगल का बनतो. तर आपण बीकरमध्ये लिक्विड घेतल्यानंतर मी समजा हा पार्ट झूम करून बघितला, 100x झूम करून बघितला, तर मला दिसेल की चला इथे सॉलिड आहे, हा जो मॉलिक्यूल आहे जो कॉन्टॅक्टमध्ये आहे, हा जो मॉलिक्यूल आहे तो हा मॉलिक्यूल आहे, हे लिक्विड आहे आणि वरती एअर आहे, ठीक आहे. आणि हे पार्टिशन आहे, इथं लिक्विड सरफेस आहे, असा हा मॉलिक्यूल आहे. हा मॉलिक्यूलचा जर काही मी स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ केला, हा स्फिअर ऑफ तुम्हाला स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स दिसला नाही तरी चालेल, जस्ट एक सर्कल ड्रॉ केला मी, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतो त्याला आपण. तर तुम्ही ऑब्झर्व कराल ह्या मॉलिक्यूलच्या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये सॉलिड आहे, 25% लिक्विड आहे आणि 25% एअर आहे. एअर तर नसल्याच जमा आहे. सो इफ इट हॅपन्स, जर असं झालं की या मॉलिक्यूलकडे
हा मॉलिक्यूल जो आहे ना तो असा लिक्विडचा मॉलिक्यूल आहे की तो ॲडेझिव्ह नेचर जास्त दाखवतो. तो काय नेचर दाखवतो? जास्त ॲडेझिव्ह, म्हणजे तो दुसऱ्यांना अट्रॅक्ट करण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. तर त्याचा ॲडेझिव्ह फोर्स, तो सॉलिड त्याला ओढून गेली इकडे ना, हा झाला सॉलिडनी अप्लाय केलेला फोर्स या पार्टिकलवरती. ठीक आहे, ह्याला आपण म्हणू एफ, फोर्स ऑफ ॲडेजन. हा इकडचा फोर्स आहे, आपण त्याला म्हणू फोर्स ए पी. ठीक आहे, हा पार्टिकल पी आहे, ए साईडला ओढला गेला म्हणून तो फोर्स ए पी आहे. ठीक आहे, ए दिस इज ए, हा ॲडेझिव्ह आहे ना म्हणून एफ ए, फोर्स ॲडेझिव्ह ॲक्टिंग ऑन द पार्टिकल पी, एफ ए म्हणू आपण त्याला, एफ ए पी. जर त्या पार्टिकलचं नेचर असं असेल की त्याच्यात ॲडेझिव्ह फोर्सेस आर ग्रेटर दॅन कोहेझिव्ह फोर्सेस, तर काय होईल बघा, ॲडेझिव्ह मोठे आहेत कोहेझिव्हपेक्षा, सो कोहेझिव्हचा फोर्स कमी लागणार, कोहेझिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल विल बी लेस. त्यामुळे या पार्टिकलची स्टोरी काय असेल, ह्याच्यावरती वेट तर ॲक्ट होते बट वेट नेग्लिजिबल आहे. नेट फोर्स कसा ॲक्ट होईल बघा, ह्याचा नेट फोर्स जर मी कॅल्क्युलेट केला पॅरलेलोग्रॅम लॉनी, तर पॅरलेलोग्रॅम लॉनी नेट फोर्स असा येईल, दिस विल बी द नेट रिझल्टंट फोर्स. आणि आपण शिकलो आहे की नेट फोर्स ज्या डिरेक्शनमध्ये असतो त्याला परपेंडिक्युलरच सरफेस बनतो. सो सरफेस इथे कसा बनणार आहे, या रिझल्टंटला परपेंडिक्युलर. हा परपेंडिक्युलर झाला का नाही, हा परपेंडिक्युलर झाला, त्यामुळे लिक्विड सरफेस हा टँजंट बनलाय परपेंडिक्युलर. सो लिक्विड सरफेस कसा बनेल, इथे मॉलिक्यूल आहे असा 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 असा, आणि नंतर पुढचे मॉलिक्युल्स जे आहे ते या इन्फ्लुएन्समध्ये नसणार आहेत, कारण की ते जसं पुढे पुढे जाऊ तसं सॉलिडच्या इन्फ्लुएन्सचे ते बाहेर निघून जातील, मग सगळ्यांवरती नेट डाऊनवर्ड फोर्स असणार आहे. बट दिस विल बी द नेचर ऑफ द सरफेस, दिस विल बी द नेचर ऑफ द सरफेस. क्लिअर होत आहे का? कारण की ॲडेझिव्ह फोर्स मोठा आहे, सो रिझल्टंट आतमध्ये आले, रिझल्टंट आतमध्ये आले म्हणून त्याला परपेंडिक्युलर सरफेस बनला आहे, आणि सरफेस परपेंडिक्युलर बनल्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट आहे. हेच मी तुम्हाला ऑप्ट्यूजसाठी प्रूव्ह करून दाखवत होता. ऑप्ट्यूजसाठी बघा, ऑप्ट्यूजसाठी सीन थोडासा उलटा असतो. सीन उलटा असतो म्हणजे काय, तर ऑप्ट्यूजमध्ये हा मॉलिक्यूल जास्त करून कोहेझिव्ह नेचर जास्त असतं, त्याच्यामध्ये कोहेझिव्ह तो स्वतःला अट्रॅक्ट जास्त होतो रादर दॅन दुसऱ्या मॉलिक्युल्सला. कोहेझिव्ह नेचर इज मोर. जसं वॉटरचं नेचर ॲडेझिव्ह जास्त आहे. तुम्ही वॉटरला भिंतीवरती टाकलं की तो वॉटर भिंतीला वेट करतो, बट तुम्ही मर्क्युरी भिंतीवरती टाकलं तर होल मर्क्युरी विल फॉल डाऊन, तो भिंतीला वेट नाही करणार, कारण की मर्क्युरीमध्ये कोहेझिव्ह नेचर जास्त आहे, त्यामुळे तो स्वतःकडे अट्रॅक्ट जास्त होतो रादर दॅन तो दुसऱ्या मटेरियल त्याला ओढण्यापेक्षा स्वतःला जास्त प्रेफर करतो. तो कोहेझिव्ह नेचर जास्त आहे त्याच्यावरती ॲडेझिव्हपेक्षा. सो यांचा रिझल्टंट कसा येणार रे, इफ आय कम्प्लीट पॅरलेलोग्रॅम लॉ कम्प्लीट केला तर रिझल्टंट इथे येतोय. आता आपण तर बघितलंय रिझल्टंट जसा, त्या रिझल्टंटला परपेंडिक्युलर ड्रॉ करा, त्या रिझल्टंटला परपेंडिक्युलर ड्रॉ करा, हा तुमचा सरफेस बनेल. हा जर काही टँजंट असेल तर सरफेस कसा बनणार आहे, हा मॉलिक्यूल लेवल अशी जाईल, अँड दिस विल बी द लिक्विड सरफेस. ओके, इन दिस वे दिस लेवल विल गो डाऊन, इकडचे मॉलिक्युल्स खाली जातील. ओके, कारण की तो असा टिल्ट झाला आहे. दिस इज द रिझल्टंट सरफेस. असा रिझल्टंट सरफेस बनल्यामुळे हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट क्लिअरली कसा आहे, हा ऑप्ट्यूज आहे. ऑप्ट्यूज असण्याची कंडिशन काय, कोहेझिव्ह फोर्स शुड बी ग्रेटर दॅन ॲडेझिव्ह. ॲडेझिव्ह मोठा असेल तर ॲक्यूट, कोहेझिव्ह मोठा असेल तर ऑप्ट्यूज. पण आपण त्याची कंडिशन इथे काढणार आहे काय फोर्थ याच्यात, की एक्झॅक्टली मोठा म्हणजे किती मोठा ते आपण काढणार आहे, डोंट वरी. आत्ता सध्यासाठी तुम्हाला कळालं का, ॲडेझिव्ह मोठा तर रिझल्टंट इथे आला, ॲक्यूट अँगल. आता झिरो अँगलबद्दल बोलूयात. ॲक्यूट ऑप्ट्यूज कळालं, झिरो अँगल कसा बनत असेल, झिरो अँगल म्हणजे हा मॉलिक्यूल जो आहे ना पार्टिकल पी, जो लिक्विडचा पार्टिकल पी जो वॉलला टच होतोय, तो कोहेझिव्ह त्याच्यावरती ॲप्लिकेबलच नाही आहे. ॲडेझिव्ह एवढा लार्ज आहे, ॲडेझिव्ह एवढा लार्ज फोर्स आहे की हा फोर्स ॲड करण्यातच काही अर्थ नाही आहे, हा एवढा छोटूसा फोर्स आहे. सो हा ऑलमोस्ट इथेच पुल करण्यात आला आहे. त्यामुळे रिझल्टंट कसा येईल याचा, रिझल्टंट असा येईल परपेंडिक्युलर येईल. रिझल्टंट परपेंडिक्युलर आला म्हणजे मॉलिक्यूलचा सरफेस कसा असेल, सरफेस असा असेल, मॉलिक्यूल 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 असं करून मग असं सरफेस असेल. सो एकदम क्लाइंब करतात, लिक्विड एकदम एजेसवरती क्लाइंब झालेत आणि असा सरफेस आहे. तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इथे 0 डिग्री आहे, इथे ऑप्ट्यूज आहे, इथे ॲक्यूट आहे. आता ही जी कंडिशन आहे 90 डिग्रीवाली, तुम्हाला 0 डिग्रीवाली कळाली आहे का, की मॅक्सिमम ॲडेझिव्ह फोर्स तो असा लिक्विड असतो की जो लिक्विड सॉलिडला प्रेफर करतो रादर दॅन स्वतःला, ज्याच्यामध्ये ॲडेझिव्ह नेचर खूप जास्त असतो, ते लोक 0 डिग्री दाखवतात. ओके,
आता 90 डिग्रीची कंडिशन बघा काय, 90 डिग्री कधी होणार रे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? कॉमन सेन्स आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री तेव्हा होणार जर तुमचा रिझल्टंट ला परपेंडिक्युलर जी लाल लाईन टँजंट ड्रॉ करतोय ना, तो टँजंट आडवा असेल. तर टँजंट जेव्हा आडवा असेल त्यावेळेस 90 डिग्री बनणार. आणि टँजंट आडवा कधी होणार? जर रिझल्टंट तुमचा खाली आला तर. एक्झॅक्टली. आता रिझल्टंट खाली कधी येणार? तर ज्यावेळेस AP म्हणजे ॲडेझिव्ह फोर्स आणि कोहेझिव्ह फोर्स या दोन फोर्समध्ये रिझल्टंट ज्यावेळेस असं येत असेल त्यावेळेस होणार. रिझल्टंट असा कधी येणार रे? कॉमन सेन्स आहे, या दोन वेक्टरचा रिझल्टंट इथे कधी येणार? जर आडवे कॉम्पोनंट्स कॅन्सल झाले तर. याचा अर्थ FCचा हा 45 डिग्री काय बरोबर मध्ये असल्यामुळे FCचा आडवा कॉम्पोनंट कोण आहे? FC cos 45 घेऊयात, म्हणजे FC/√2. जेव्हा FC/√2 विल बी इक्वल टू FA, तेव्हा काय होईल, काय घडेल? FCचा आडवा कॉम्पोनंट FAला कॅन्सल करत असेल तेव्हा रिझल्टंट डाऊनवर्ड येईल, म्हणजे तेव्हा 90 डिग्री होईल. सो ही 90 डिग्रीला कंडिशन. बट जर असं नाही झालं आणि जर FA मोठा निघाला, जर FA मोठा निघाला म्हणजे हा मोठा निघाला, तर नेट रिझल्टंट इथे येईल आणि रिझल्टंट इथे आला की तो ॲक्यूट बनेल. म्हणजे FA जर FC/√2 पेक्षा मोठा असेल तर तो ॲक्यूट बनतो. आणि ऑप्ट्यूजची कंडिशन काय मग? तर ऑप्ट्यूजची कंडिशन अशी आहे की जर F/√2 जो आहे हा वाला FA पेक्षा मोठा असेल तर तो ऑप्ट्यूज बनेल. मी तुम्हाला इथं कंडिशन लिहून देतो. कंडिशन फॉर थीटा इक्वल टू 90 काय असणार आहे? ॲडेझिव्ह फोर्स कोहेझिव्ह फोर्सच्या इक्वल असला पाहिजे. ॲडेझिव्ह इज इक्वल टू FC/√2. पहिली कंडिशन. लेस दॅन 90 ॲक्यूट कधी असेल? ॲक्यूट कधी असेल? जर FA मोठा असेल तर. आणि ऑप्ट्यूज कधी असेल? FA छोटा असेल तर. सो ह्या गोष्टी तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्टमधल्या माहिती पाहिजे, ग्राफ ड्रॉ करता आले पाहिजे. हे एक्सप्लेनेशन गोष्टी तुम्हाला ज्या बोर्ड एक्झाममध्ये एक्सपेक्टेड आहेत ह्या सगळ्या एक्सपेक्टेड आहेत. तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे तुमच्या ओन वर्ड्समध्ये, बिलकुल रट्टा नाही याच्यामध्ये, सगळं लॉजिकल आहे. एव्हरीथिंग इज लॉजिकल. अँड वन्स यू आर डन विथ दिस, एक लास्ट पॉईंट राहिला आहे, देन वी विल स्ट्रेट अवे स्टार्ट विथ DPP. तुम्ही लेक्चर तिथेच बंद करा, तुम्ही ह्याच्या पुढे बघू नका. वन्स आय विल कंप्लीट द शेप ऑफ ड्रॉप, त्याच्या पुढे लेक्चर बघायचं नाही आहे. त्याच्या पुढे तुम्हाला करायचे DPPचे प्रॉब्लेम्स आणि नंतर येऊन तुम्हाला जे अडलेत ते प्रश्न बघायचे आहेत. ठीक आहे. सो लेट्स कंप्लीट द लास्ट पॉईंट, शेप ऑफ लिक्विड ड्रॉप, अँड देन वी विल मूव्ह टू DPPs. ओके, सो लास्ट पॉईंट आहे आता हा शेप ऑफ लिक्विड ड्रॉप. नीट पहा, लिक्विड ड्रॉप आपण एक ॲक्यूट आणि एक ऑप्ट्यूजचा बघितला आहे. थिअरॉटिकल पॉईंट आहे, पूर्णपणे थिअरीसाठी एक्झाममध्ये येईल. काय माहिती पाहिजे तुम्हाला, हे कसं लिहायचं आहे? तुम्हाला 4 कंडिशन्स लिहायचे त्याच्या. मी एकदम सिंपल वेनी सांगतो. दोन्हीसाठी एकच इक्वेशन लिहायचं आहे. सो वी विल फोकस ओनली ऑन वन थिंग. दुसऱ्याचं तेच इक्वेशन व्हॅलिड राहणार आहे. सो एकावरती फोकस करूयात आपण. हा ड्रॉप आहे, अँगल आहे थीटा, ॲक्यूट अँगल आहे. T1, T2 आणि T3, T1, T2 आणि T3, T1, T2 आणि वरती T3 आर द फोर्सेस ड्यू टू सरफेस टेन्शन. T1 कोणामधला आहे? सॉलिड आणि लिक्विडमधला, सॉलिड लिक्विडमधला. T2 कोण आहे? सॉलिड आणि एअरमधला. आणि T3 कोण आहे? लिक्विड आणि एअरमधला. सरफेस टेन्शन ड्यू टू 3 सॉलिड लिक्विड, लिक्विड एअर आणि लिक्विड सॉलिड. आता बघा, हा ड्रॉप अख्खा ॲज अ ड्रॉप इक्विलिब्रियममध्ये राहायचा असेल, नेट फोर्स त्याच्यावरती 0 असला पाहिजे. सो या ड्रॉपचं नेट इक्वेशन काय येईल बघा. तर राईट साईडचे फोर्सेस, लेफ्ट साईडचे फोर्सेस मी इक्वेट करतो. राईट साईडला आहे T1, राईट साईडला आहे T1, लेफ्ट साईडला आहे T2. अरे पण राईट साईडला T1 बरोबर T3चा कॉस कॉम्पोनंट पण आहे की. सो T1 प्लस T3 कॉस कॉम्पोनंट इज गिविंग यू T2. बॅलन्स झाला पाहिजे, नेट इक्विलिब्रियम एक्सपेक्टेड आहे. सो या इक्वेशनवरनं कॉस थिटाची व्हॅल्यू काय येईल रे? T1 पलीकडे जाईल, T2 मायनस T1 अपॉन T3. हे तुमचं बनलं अँगलचं इक्वेशन. आता त्याच्यातनं 4 आपण गोष्टी डिराईव्ह करतो. फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग की बाबा कॉस थिटा तुम्हाला माहिती आहे की 1 पेक्षा मोठा नसू शकतो. कॉस थिटा 1 पेक्षा मोठा नसू शकतो. त्यामुळे काही जरी झालं तरी T2 मायनस T1चा जो मॅग्निट्यूड आहे, हा न्यूमरेटर जो आहे तो डिनॉमिनेटरपेक्षा छोटाच पाहिजे, नाही तर कॉस थिटा 1 पेक्षा मोठा होऊन जाईल अँड दॅट विल क्रिएट अ मोठा प्रॉब्लेम. सो पहिला तर न्यूमरेटर डिनॉमिनेटरपेक्षा छोटा पाहिजे. ठीक आहे, छोटा आहे. जर छोटा असेल आणि जर न्यूमरेटर पॉझिटिव्ह असेल, म्हणजे T2 मोठा असेल T1 पेक्षा, म्हणजे न्यूमरेटर पॉझिटिव्ह आहे
आणि डिनॉमिनेटरपेक्षा छोटा आहे तर आपल्याला ॲक्यूट अँगल मिळतो. ॲक्यूट अँगल कधी मिळतो? न्यूमरेटर पॉझिटिव्ह आहे, डिनॉमिनेटरपेक्षा छोटा आहे, तर डिनॉमिनेटरपेक्षा छोटा तर पाहिजेलच, नाहीतर कॉस थिटाची व्हॅल्यू शक्य होणार नाही. ग्रेटर दॅन 1 निघून जाईल, कॉस इज इम्पॉसिबल. सो पहिला तर डिनॉमिनेटरपेक्षा छोटा पाहिजे आणि तो पॉझिटिव्ह पाहिजे, तर ॲक्यूट मिळतो. मग ऑप्टिव्हसाठी कंडिशन काय आहे की T2 T1पेक्षा छोटा पाहिजे, न्यूमरेटर नेगेटिव्ह पाहिजे. न्यूमरेटर नेगेटिव्ह पाहिजे तर ऑप्टिव्ह मिळेल तुम्हाला. बट अजून एक कंडिशन काय आहे की न्यूमरेटरचा मॅग्निट्यूड हा डिनॉमिनेटरपेक्षा छोटा पाहिजे, नाही तर परत एक प्रॉब्लेम होऊन जाईल. सो ॲक्यूट ऑप्टिव्हच्या कंडिशन्स तुम्हाला कळाल्या का? पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, ॲक्यूट ऑप्टिव्स. तिसरी केस बघा काय आहे. जर असं झालं इन केस की T2 - T1 इज इक्वल टू T3 झालं, नेमकं इक्वल झालं, तर 1 होऊन जाईल आणि 1 झाल्यावरती थीटा 0 होऊन जाईल. अशा वेळेस ड्रॉप लिक्विड सरफेसवरती स्प्रेड होतो. लिक्विडवरती ड्रॉप 0 अँगलचा फॉर्म होतो, म्हणजे लिक्विड स्प्रेड होतं. आणि चौथी केस जी आहे ती वाली ही जी व्हायोलेट करणारी केस, की जर काहीतरी झालं आणि न्यूमरेटरच मोठा बनला डिनॉमिनेटरपेक्षा, तर ही इम्पॉसिबल केस आहे. ड्रॉपचं फॉर्मेशन स्टेबल राहणारच नाही, ड्रॉप इम्पॉसिबल असा ड्रॉप फॉर्म होणं. अशा प्रकारचं ड्रॉप बनू शकत नाही. इट इज इम्पॉसिबल टू फॉर्म. ओके, सो ह्या 4 केसेस त्यांनी दिल्या आहेत. हे शॉर्टमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे बिकॉज हा थिअरॉटिकल पॉईंट आहे आणि हे तुम्ही रीड करा असं माझं एक्सपेक्टेशन आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्टपासून पूर्ण इथपर्यंत रीड करा तुम्ही. ठीक आहे, टेक्स्टबुकवरती मी तुम्हाला पेज नंबर पण सांगतो. पेज नंबर 37, 38, 39 हे 3 पेजेस नीट वाचा तुम्ही. तुम्हाला याच्यात बऱ्याच गोष्टी अजूनही मी सगळ्याच गोष्टी कव्हर केल्यात फर्स्ट ऑफ ऑल, बट तुम्हाला अजून अंडरस्टँडिंग चांगलं राहील इफ यू रीड इट वन्स. Okay, so that's it guys, we will end this particular session over here. Now is the time to solve DPP चे सॉल्युशन्स मी देणार आहेच, बट या पुढे आता पुढचा जो पार्ट आहे व्हिडिओचा त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन करणार आहे ते 15 प्रश्न. बट तुम्ही ते आधी बघू नका, आधी सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करून तुमची उत्तरं काढा, त्यानंतर तुम्ही आन्सर्स काय ते बघा. ठीक आहे, लेट्स मीट टुमॉरो गाईज फॉर द न्यू सेशन, नेक्स्ट पार्ट ऑफ दिस सरफेस टेन्शन. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय बाय. Okay, let's start with the DPP questions. First question is on your screen. The first question was, what is the force required to drag a circular flat plate of radius 5 cm on the surface of the water? तुम्हाला मी सांगितलं आहे फोर्सचा क्वेश्चन असेल तर फोर्स कसा कॅल्क्युलेट करतो आपण, तर सरफेस टेन्शनचं डेफिनेशन फोर्स अपॉन इफेक्टिव्ह लेंथ. इफेक्टिव्ह लेंथ आपल्याला काढायची जर ही डिस्क असेल, प्लेट म्हणजे डिस्क असते, तर इफेक्टिव्ह लेंथ तुम्ही किती घेणार. नीट बघा क्वेश्चन काय आहे. व्हॉट इज द फोर्स रिक्वायर्ड टू ड्रॅग अ सर्क्युलर प्लेट ऑफ रेडियस 5 cm ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. सरफेस ऑफ द वॉटरवरती त्याला ड्रॅग करण्यासाठी किती फोर्स लागेल. बेसिकली तुम्हाला फोर्स ऑफ सरफेस टेन्शन विचारलं आहे. सो फोर्स ऑफ सरफेस टेन्शन लागणार इथे क्रॉस मल्टिप्लाय. टेन्शन दिलं आहे का? येस, 0.075 टेन्शन दिलं आहे इंटू 2πr. आर किती आहे? 5 सेंटीमीटर. सो 5 × 10⁻². उत्तर न्यूटनमध्ये आहे. सो आपल्याला हे मल्टिप्लाय करावंच लागणार आहे. 10⁻², हे 2 शिफ्ट करतो. सो 7.5 × 10⁻² इंटू हे मल्टिप्लाय केलं तर 10π होईल. 10π × 10⁻². -2 इज -4. -4 मधनं 10 गेलं तर -3. सो 7.5π × 10⁻³ 7.5π × 10⁻³ असं ऑप्शन कुठेच नाही आहे. सो त्याला मी 750π × 10⁻⁵ न्यूटन लिहू शकतो. सो करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन बीटा. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर बीटा आहे. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन तर थिअरॉटिकल आहे. तुम्हाला माहिती पाहिजे सरफेस टेन्शनचं डायमेन्शन L1 M1 T-2 हे फोर्स असतं. अपॉन लेंथ केलं तर L गायब होतो. सो क्वेश्चन नंबर 2चं उत्तर येणार आहे ऑप्शन ए, अल्फा. Question number 3 is another theoretical question. Angle of contact of liquid with solid depends on which of the following. आत्ताच बघितलं आपण. Angle of contact कशावर डिपेंड करतो. वाचा, ऑप्शन्स वाचा. ऑप्शन्स वाचा. बघा पहिला ऑप्शन काय, लिक्विडवर डिपेंड करतो फक्त. दुसरा म्हणे फक्त सॉलिडवर डिपेंड करतो. बट मी तुम्हाला सांगितलंय लिक्विड आणि सॉलिड दोघांवर डिपेंड करतो. चौथा पॉईंट थोडा इंटरेस्टिंग आहे, ओरिएंटेशनवर डिपेंड करतो. तर ते खरंच डिपेंड करतो का, तर नाही. समजा एखाद्या सॉलिड लिक्विडचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 30 डिग्री आहे, तर तुम्ही ह्याला टिल्ट केला ना लिक्विड सॉलिड सरफेसला, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलत नाही. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ओरिएंटेशनवर डिपेंड करत नाही. ओनली डिपेंड्स ऑन सॉलिड अँड लिक्विड ओनली. सिम्पल क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 4 इंटरेस्टिंग होता. फाइंड द रेडियस ऑफ द बिगेस्ट अल्युमिनियम कॉइन ऑफ थिकनेस T अँड डेन्सिटी ρ विच विल स्टिल बी एबल टू फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. आता बघा, ॲल्युमिनियमचा कॉइन जो आहे तो वॉटर सरफेसवरती फ्लोट का होईल,
बिकॉज सरफेस टेन्शन ऑफ वॉटर त्याला वरती पुश करेल, वेट त्याला खाली पुश करेल. बरोबर. वॉटर बघा, वॉटर असं वॉटर आहे आणि वॉटरचा फोर्सेस वरती लागतात तरच ते वेट बॅलन्स करेल. सो आता आपल्याला फाइंड करायचं की त्या सर्क्युलर प्लेटची बिगेस्ट रेडियस काढायचं आहे. सो आपण कॅल्क्युलेट करूयात. mg इज इक्वल टू त्याचं वजन इज इक्वल टू सरफेस टेन्शनचा फोर्स. सिन्स ही रिंग नसून प्लेट आहे, 2 पाय आर सर्कम्फरन्स इंटू सरफेस टेन्शन, ज्याला त्यांनी एस म्हटलं आहे इन्स्टेड ऑफ टी. काही बुक्समध्ये एस पण लिहितात. mg मास ऑफ दिस प्लेट किती असणार आहे, पाय आर स्क्वेअर टाइम्स थिकनेस ऑफ द डिस्क इज गिवन एज टी. बरोबर. पाय आर स्क्वेअर टी इंटू जी इज 2 पाय आर इंटू एस. प्रश्न समजून घ्या काय, क्वेश्चन नीट वाचा. फाइंड द रेडियस ऑफ द बिगेस्ट ॲल्युमिनियम कॉइन ऑफ थिकनेस टी अँड डेन्सिटी रो विच विल स्टिल बी एबल टू फ्लोट. आयडियली डेन्सिटी ऑफ ॲल्युमिनियम जास्त आहे, सो ते खाली पडलं पाहिजे, पण तरी तो फ्लोट का होईल, कारण की सरफेस टेन्शनमुळे. अँड नाव इफ आय सॉल्व दिस पर्टिक्युलर थिंग, तर मला टेन्शन काढता येईल का, तर येस, आर कॅन्सल होईल. मला रेडियस काढायचं टेन्शन नाही. आर रेडियस काय असेल, 2 पाय एस, इनफॅक्ट पाय पण जाणार आहे. सो 2s अपॉन टी जी. कुठे डेन्सिटी तर लिहिलीच नाही रे मी, मासला व्हॉल्यूमच टाकला, इंटू डेन्सिटी लिहिलीच नाही. सो डेन्सिटी विल ऑल्सो गो डाऊन. सो 2s अपॉन टी जी रो, 2s अपॉन टी जी रो, रो जी टी. ऑप्शन इज ए फॉर क्वेश्चन नंबर 4. पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 जो आहे त्या प्रश्नामध्ये तुम्हाला वर्क डन विचारलं आहे. प्रश्न बघितल्यावरती चालू करण्याच्या आधीच कळतंय वर्क डन ऐकलं सरफेस टेन्शनमध्ये की तुम्हाला लगेच तो फॉर्म्युला सुचला पाहिजे, dw/dAST. काय विचारलंय, वर्क डन इन फॉर्मिंग अ सोप फिल्म ऑफ साइज 10x10 इज. 10x10 ची सोप फिल्म बनवायला किती एनर्जी लागते, तर 10x10 ची फिल्म बनवायचं म्हणजे कितीचा एरिया बनवायचा, 100चा बनवायचा का, तर नाही, फिल्म आहे ही. फिल्म असल्यामुळे 200 सेंटीमीटर स्क्वेअरचा एरिया बनवावा लागेल. 100 नाही, 200. कितीचं टेन्शन आहे, टेन्शन आहे 3 × 10⁻²चं. टी इंटू डी एला केलं तर DW मिळणार ना, DW इज TDA. करा मल्टिप्लाय. पण मल्टिप्लाय करताना प्रॉब्लेम असा आहे की हा सेंटीमीटरमध्ये आणि हा न्यूटन पर मीटरमध्ये, SI युनिट हा नाही आहे. सो करा कन्वर्ट. सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर असतं 10⁻⁴. सो 1 2 0 गेले तर -4चं -2 होणार. 10⁻², 10⁻² इज -4. 6 into 10⁻⁴. ऑप्शन इज सीटा. सी इज द करेक्ट आन्सर, 5th one. क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 10 थिअरी क्वेश्चन्स आहेत. इनफॅक्ट आजच्या लेक्चरमध्ये बऱ्याच गोष्टी थिअरॉटिकल होत्या, सो DPPमध्ये थिअरी क्वेश्चन्स पण ॲड झाले. काय क्वेश्चन आहे, 2 लिक्विड ड्रॉप कंबाईन टू फॉर्म अ लार्ज ड्रॉप. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. जेव्हा 2 ड्रॉप एक ड्रॉपमध्ये कन्वर्ट होतात, 2 ड्रॉप्स एका ड्रॉपमध्ये कन्वर्ट होतात, त्यावेळेस एरिया कमी होतो. हे तुम्हाला माहिती आहे का, ड्रॉप्स कंबाईन झाले की एरिया कमी होतो. एरिया कमी झाल्यानंतर एनर्जी कमी झाली, एनर्जी कमी झाली म्हणजे एनर्जी इज लिबरेटेड. सो ऑप्शन कोणता करेक्ट येईल, एनर्जी इज लिबरेटेड असा ऑप्शन आहे, ऑप्शन बीटा फॉर क्वेश्चन नंबर 6. यू कॅन सी द क्वेश्चन ऑन द स्क्रीन. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 इज when there is no external force, the shape of the liquid drop is determined by. So external force कोणताच नसेल तर shape of the liquid drop is normally spherical. मी तुम्हाला एक्झाम्पल पण दिलं स्पेसमधलं. स्पेसमध्ये जर काही वॉटर ड्रॉप असेल फ्री 0 ग्रॅव्हिटीमध्ये तर इट विल ऑलवेज फॉर्म अ परफेक्ट स्फिअर. सो याचा आन्सर काय येईल, सरफेस टेन्शन. ऑप्शन इज बीटा. क्वेश्चन नंबर 8, मिनिस्कस ऑफ मर्क्युरी इन द कॅपिलरी ट्यूब्स. कॅपिलरीमध्ये मर्क्युरी फॉर्म्स कॉन्व्हेक्स meniscus because mercury has got angle of contact which is obtuse. So मर्क्युरीचा meniscus कॉन्व्हेक्स बनतो. क्वेश्चन नंबर 8चा आन्सर आहे कॉन्व्हेक्स. क्वेश्चन नंबर 9, टेम्परेचर इन्क्रीज झालं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीज होतो. सांगितलंय तुम्हाला. ऑप्शन इज ए. तुम्हाला जमलेत का माहीत नाही मला हे. मॉलिक्युलर रेंज क्वेश्चन नंबर 10 वाचा. मी बघा थोडं फास्ट सांगतोय, थिअरीचं आहे. मॉलिक्युलर रेंज ऑफ मॉलिक्यूल, वा, मॉलिक्युलर रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन बद्दल विचारले त्यांनी. रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन इज काय डेफिनेशन आहे, इट इज द मॅक्सिमम डिस्टन्स अप टू विच इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर इफेक्टिव्ह. 10व्याचं सी, 9व्याचं काय होतं, 9व्याचं होतं डिक्रीज ए,
8व्याचं काय होतं, कॉन्व्हेक्स सी. सगळे प्रश्न उत्तर सिंपल आहेत. आता 11, 12, 13, 14 आणि 15 बस एवढेच राहिले. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 11. बघा पहिलाच DPP होता, पहिल्याच DPPमध्ये जास्त लोड नाही आहे, गोष्टी खूप सारे थिअरॉटिकलच झाले अजून. सो क्वेश्चन थिअरॉटिकल जास्त आहे. बट उद्याच्या DPPमध्ये मी नक्कीच जास्त न्यूमेरिकल इंट्रोड्यूस करणार आहे, जास्त सॉल्विंगवाले क्वेश्चन्स असणार आहे. सो आजची DPP खूप इझी आहे खरं सांगितलं तर. ठीक आहे. आय वॉज एक्सपेक्टिंग की थोडे क्वेश्चन्स टफ बनायला पाहिजे, बट क्वेश्चन्सच नाही आहेत अवेलेबल एवढे चांगले. जो कंटेंट झाला आहे त्याच्यावरती, ठीक आहे, जो कंटेंट झाला आहे त्याच्यावरती इझीच क्वेश्चन्स आहेत, कारण की आपण कोहेझिव्ह ॲडेझिव्ह अशाच टाइमपास गोष्टी बघितल्या आहेत. क्वेश्चन नंबर 11 बघा. द रेडियस ऑफ सोप बबल इज आर, सरफेस टेन्शन इज टी. विदाउट इन्क्रीजिंग द टेम्परेचर हाऊ मच एनर्जी मस्ट बी गिवन टू डबल इट्स रेडियस. सोप बबल आहे, रेडियस आहे आर, सरफेस टेन्शन आहे टी. मला ह्याचा रेडियस डबल करायचा आहे, मला किती एनर्जी द्यावी लागेल असा प्रश्न आहे. सो आपल्याला माहिती आहे एनर्जी किती द्यावी लागते, टेन्शन इंटू एरिया चेंज. अरे आत्ता किती एरिया आहे, 4πr² आहे का, नाही, बबल आहे हा, 8πr² एरिया आत्ता सध्या. त्याला डबल रेडियस करायचं म्हणजे एरिया किती करायचं आहे, 8π2r². फायनल एरिया 8π2r², म्हणजे किती, 32πr². सो कितीनी वाढवायचा एरिया, अरे 24πr² वाढवायचं आहे. 32 - 8, 32πr² - 8πr² इज 24πr². एवढा एरिया वाढवायचा इंटू टेन्शन इज द वर्क डन. असा ऑप्शन आहे, तर आहे ए आन्सर आहे. इझी होता. 12th क्वेश्चन. सरफेस टेन्शन इज बिकॉज ऑफ. कशामुळे असतं सरफेस टेन्शन, फ्लॅट सरफेस कशामुळे बनतो, कशामुळे मॉलिक्यूल खाली ओढले जातात, ॲडेझिव्ह का कोहेझिव्ह, कोहेझिव्ह, स्वतःमध्ये ओढण्यामुळे. आन्सर इज कोहेझिव्ह फोर्सेस. 13. पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ मॉलिक्यूल ऑन द सरफेस कम्पेअर्ड टू इनसाइड मॉलिक्युल्स. वाचा प्रश्न. सरफेस पोटेन्शियल एनर्जी ऑफ मॉलिक्यूल, एका मॉलिक्यूलची एनर्जी विचारली काय, एका मॉलिक्यूलची एनर्जी सरफेसवरती मॅक्सिमम असते, सांगितलंय तुम्हाला.